छत्र हरवलं. त्यानंतर आर्थिक जबाबदारी सांभाळत घरची मेस चालवली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा पुस्तकांचं शॉप सुरू केलं. हे करत असताना आपला अभ्यास सांभाळला. पण विद्यार्थी हे ग्रॅज्युएशन स्किप करून यस स्पर्धा परीक्षेकडे येतात. सांगेल ही स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही या जरूर या, पण त्यासाठी तुमचं अकॅडमिक स्ट्रॉंगच बनवा आणि स्पर्धा परीक्षेला एक लिमिटेड कालावधी देऊन याच्यामध्ये तुम्ही अप्रोच करा. आणि त्याच्यानंतर होत नसेल तर मग स्पर्धा परीक्षा स्वतः प्लॅन बी ठेवून तुम्ही तुमचं अकॅडमिक्सच्या अनुषंगाने करिअर डेव्हलप. ही गोष्टी म्हणजे लहानपणी भाजीचं दुकान टाकू दे, किराणा दुकानात काम केलेलं आहे, झेरॉक्सच्या दुकानात काम केलं आहे, त्यामुळे तो एक तर होताच. त्यामुळे जे स्वतःची रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी म्हणतो आपण ते तर होती. तुम्ही क्लास 3 फॉर्म कधीच भरला नाही आणि थेट क्लास 2 किंवा गॅझेटेड हेच टार्गेट तुम्ही ठेवलं. येस येस त्यांनी एक ठिकाणी म्हटलं की नो एम इज इन लाईफ देअर इज ऑलवेज रूम अँड स्टेटमेंट सांगितलं. मुलींना विशेषतः सोशल प्रेशर जास्त जाणवतं प्रिपरेशन फेजमध्ये. नोट्सच्या नावाखाली जे आहे मग प्रति नोट्स तयार करतात किंवा प्रति पुस्तक तयार करतात. तर हे पहिली गोष्ट तर त्यांना सिस्टीम समजली असेल की बरोबर. पुस्तकातून मॅक्सिमम आउटपुट काढण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. बरोबर. समजा मी तुम्हाला आता एक नवीन विद्यार्थ्याने पॉलिटिक्स पुस्तक घेतलं, तर त्यातून मॅक्सिमम आउटपुट काढण्यासाठी त्याने त्या पुस्तकाचा कसा वापर करायचा, बरोबर आहे. हा एक मुद्दा आहे की टेस्ट सिरीजकडे कसं पाहायला पाहिजे आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मॅक्सिमम आउटपुट. तर मला असं वाटते सर की याच्यामध्ये प्रामुख्यानं टेस्ट सिरीजचे 2-3 उद्देश आहेत. पहिला उद्देश म्हणजे टेस्ट सिरीज अशी असावी जे तुमचं रिव्हिजन प्लॅन करतं आणि मग हे सगळं बाजूला सारून फंक्शन वगैरे किंवा आपले फ्रेंडशिप हे सगळं. तर मी म्हणेल की हे जे आहे जिंदगी नामी लेखी तो कारण हे जे प्रिपरेशनचे दिवस आहेत तुम्हाला बऱ्यापैकी मूवीज आणि बोललं तर हे जवानी हे दिवानी त्याच्यामध्ये ते एक डायलॉग आहे की 25 पे निकली 30 पे चौथी बहुत काही इंतजार. बरोबर पाहायला आहे तुमच्या रुटीनमध्ये मेडिटेशन एक्सरसाइज वगैरे गोष्टी पहिलेपासून आहे रेग्युलर राहिलेल्या आहे. यस. तर विद्यार्थी काय करतात की या गोष्टीकडे सक्षम करू शकतात. विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमधला एक मिसकन्सेप्शन आहे फार मोठा की त्यांना काय वाटतं एक्झरसाईज केली तर आपण थकून जाणार आणि त्याचा इम्पॅक्ट आपला अभ्यासावर. बरोबर. हे तर म्हणजे मला 100 जणांशी जर मी बोललो होतो 98 जणांनी हेच उत्तर आलं. आदला दिवस असं म्हटलं जाते की तुमचा दिवस हे आदल्या दिवशी रात्रीची झोप तुमचा बरोबर. तर हा स्पिरिच्युअलिटीचा जो रोल आहे तो कसा आहे वेगळा होता मला. मग 2022 नंतर एक ड्रास्टिक चेंज माझ्यामध्ये झाला. तुम्ही जेव्हा त्या सुखामध्ये ऍडिशन होते स्पिरिच्युअलिटी तेव्हा इथे समान. त्यामुळे प्रिपरेशन प्रोसेस बद्दल मी म्हणेन प्रेशर बद्दल विद्यार्थ्यांना आजचे जे काही तुमचे प्रश्न असतील ना ते उद्या नसणार आहे बरोबर आहे, पण त्याचं उत्तर एकच आहे तुमचं सध्याची ऍक्शन कर्म तुम्ही करा. जास्त मानतो कर्मनिवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्गुण हाते संघर्ष कर्म. ऑलरेडी तुम्ही याच्या पुढे राहा आणि मग नियती देणारच देणं भागच पडून तिला. आणि दुसरं हा ना एक्झाम प्रेशर टॅकल करण्यासाठी जे काही हे जे आपलं रुटीन आहे तुमची कन्सिस्टन्सी आहे तुमचं मेडिटेशन आहे एक्झरसाईज आहे हे नथिंग बट एक्झाम प्रेशर हँडल करण्यासाठीच आहे. की जागा कमी जागा जास्त यातच पोरांचा अभ्यास करण्याची एनर्जी. नापास होऊन आले आहेत बरोबर आहे, आता तुम्हाला पास व्हायचं. त्यामुळे पहिली गोष्ट तर समोर येते जागा येतात दरवर्षी त्याला तुम्ही ग्राह्य धरू नका. मी त्यांना डायरेक्टच सांगितलं असताना तुलना करू नका. कम्पॅरिझन तुम्ही बाजूशाशी करू नका, ना टॉपरशी करू नका ना लुझरशी करू नका. हे तुमच्याशी करा की कालपेक्षा आज बेटर आजपेक्षा उद्या राहील बा. मी हाच विचार करतो सर. माझा ग्राफ हा सतत 5 वर्षामध्ये जे 5 मेन्स दिल्या ग्रुप बीचे इतक्या मेन्स दिल्या हे तुमचे 4 पिलर आहे. हे 4 पिलर म्हणतो डाएट एक्सरसाइज तुमची स्लीप तुमचे रिलेशन. तर हे पाटील यांची युएसपी काय म्हणजे आपण तुमची वेगळी ओळख हे आहे म्हणून मी आज इथं मी सर 5 वेळा पेमेंट नापास असं असेल. माझ्या 5व्या मेन्सला मी 5व्यांदा मेन्सला मी मेन्सला पोचलो. 5व्या हद ये शहर से निकली तो गांव गांव चली, कुछ यादें मेरे संग पाव पाव चली, सफर जो धूप का किया तो तजुर्बा मिला, वो जिंदगी ही क्या जो छाव छाव चली. याचा अर्थ असा आहे थोडक्यात की यश तेच आहे ज्यामध्ये संघर्ष खूप चांगला आहे. त्याच यशाचा आनंद जो आहे तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे घेता येतो. याच ओळींना सार्थक करणारं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. नमस्कार, मी स्वप्नील वाठोडकर. आपल्या सर्वांचं लेव्हल अपच्या या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यामध्ये जे व्यक्तिमत्व उपस्थित आहे त्यांचा थोडक्यात परिचय सांगतो तुम्हाला. वडिलांचं छत्र हरवलं. त्यानंतर आर्थिक जबाबदारी सांभाळत घरची मेस चालवली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा पुस्तकांचं शॉप सुरू केलं. हे करत असताना आपला अभ्यास सांभाळला. सोबतच खाजगी क्लासेसमध्ये कोचिंग सुद्धा केलं. आणि हे करतानाच आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष न होऊ देता एक टार्गेट गॅझेटेड पोस्टचं ठेवून राज्यसेवेचा अभ्यास सुरू ठेवला आणि राज्यसेवेच्या 5 मेन्स आणि 4 इंटरव्ह्यू
हे अपयश पचवून सुद्धा प्रयत्न सोडले नाही आणि राज्यसेवेच्या ऑप्शनलच्या ऑब्जेक्टिव्हच्या शेवटच्या अटेम्प्टमध्ये 2024 मध्ये असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर ट्रायबल डेव्हलपमेंट या पदावर निवड झाली. असे अभिजित पाटील सर आज आपल्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे. अभिजित सर, तुमचं या लेवल अपच्या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार. तुमचा एक व्हिडिओ 30 ऑक्टोबरला आपला रिझल्ट आला राज्यसेवेचा हो सर. आणि त्यानंतर एक व्हिडिओ खूप महाराष्ट्रात व्हायरल झाला. हो म्हणजे पहिल्यांदा मला माझ्या घरच्यांनी तो व्हिडिओ दाखवला. अच्छा. तुम्हाला ऑब्व्हियसली पाहून होते घरचे. हो तर तो व्हिडिओ मी बघितला आणि अक्षरशः भावुक करणारा. मी प्रवास तुमचा पूर्ण जवळून बघितलेला आहे. आपण अभ्यास सुद्धा सोबत केलेला आहे. हो सर. मी पाहिलेला आहे आणि मला त्या चित्रातले एक एक अंश जो आहे असा मनाला होत हो. होता की वडिलांच्या प्रतिमेला हात जोडणे, प्रत्येक गोष्ट. हो बरोबर. तर मी तर भाऊक झालोच होतो. पण जेव्हा तुम्ही तुमचं नाव आपल्या यादीत बघितलं, ज्यासाठी आपला पूर्ण संघर्ष आहे, हो. तुमच्या भावना काय होत्या? म्हणजे सर ॲक्च्युअली तो क्षण जो आहे तो म्हणजे सांगण्यापेक्षा अनुभवण्याचा माझ्या मतानं खूप जास्त होता. म्हणजे आजही जेव्हा त्या क्षणाबद्दलच्या आठवणी किंवा म्हणजे तो जो स्टांजा आहे किंवा ते जे सॉन्ग त्याच्यामध्ये टाकलेलं होतं आणि योगायोगानं तो व्हिडिओ आणखी नॅचरल याच्यामुळे आला की तो कॅन्डिड होता. म्हणजे मला माहित नव्हतं व्हिडिओ घेणार हं, आणि एकदम नॅचरल होता तो मोमेंट आणि त्याच्यासाठीच तर हा संघर्ष केला होता इतका. हं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो असा वन ऑफ द बेस्ट मोमेंट आहे. म्हणजे इथून पुढे आयुष्यात कधी मला वाटतं की तो रिक्रिएट होणार नाही. म्हणजे मेमोरेबल मोमेंट आहे तो माझ्या आयुष्यात. नक्कीच, नक्कीच. म्हणजे तुमच्यासोबत असतो, तुमच्या घरच्यांसाठी घरच्यांचा सुद्धा सर्वांचा आणि माझ्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचा. प्रत्येकाचा. Yes. म्हणजे लिटरली तुमचा त्याच्यासाठी सुद्धा. ते आपल्या डोळ्यात पाणी सुद्धा असतं, हा बरोबर. की म्हणजे आपल्याला आपलं तर यश आहेच, पण आपल्या देशात आपल्या घरच्यांचं जे वाटा असतो, वाटा असतो. हो तो सुद्धा म्हणजे बरोबर. आठवतं ते लिटरली. येस येस. तर आपण सुरुवात करूया अशी, की थोडक्यात तुमचा एक परिचय, की हो. तुमचं म्हणजे बालपण म्हणू, शालेय शिक्षण, कॉलेज कसं आहे याबद्दल थोडक्यात आम्हाला एक माहिती सांगा तुमची. सर माझं मूळ गाव तिवसा आहे. जिल्हा अमरावती येथेच आहे. माझं शिक्षण जे आहे एक साधारणतः 7वी-10वी पर्यंत जे आहे गुरुकुंज आश्रम गुरुकुंज मोजरी येथे पूर्ण केलं मी. त्यानंतर डिप्लोमा केलेला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती इथून माझं शिक्षण पूर्ण केलं. हं, मग त्यानंतर साधारणतः म्हणजे आय-टी सेक्टरला जॉइन व्हायचा काही असा आधीपासून विचार नव्हता हं. आणि टीचिंग करायचा असा विचार केला होता. मग एम-टेकला ॲडमिशन वगैरे घेतली आणि अच्छा. मग त्या दरम्यान पोटे कॉलेजला काही दिवस जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लेक्चरशिप सुद्धा केली हं. आणि मग असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण प्रायव्हेटपेक्षा मग पब्लिक सर्व्हिस किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जायला पाहिजे. हं, हं, मग तिथून कुठेतरी साधारणतः निर्णय घेतला तो स्पर्धा परीक्षा करायचा हं, आणि मग इथे मी कनेक्ट झालो या प्रवासामध्ये. हं, हं, तसं एकंदरीत इथून पुढे मग थोडं हं, हं. बरेचसे प्रयोग केले ट्रायल अँड एरर हां. आणि ते करत आज या पदावर मी सध्या माझी निवड झाली. म्हणजे आता तुमचं समजा इंजिनिअरिंग केलं तुम्ही. हो इंजिनिअरिंग हा पूर्णतः इंग्लिश हो बरोबर. सिलेबस, पूर्ण टोटल बुक्स वगैरे हो. आणि एम-पी-एस-सीत आलो तर पूर्ण मराठी. हो हो लहानपणी आपल्याला सवय असतेच मराठी बोलून हो. सुद्धा आहे, पण लिखाणाच्या टर्म्स ज्या आहेत त्या काही आपल्याला पहिल्यांदाच होत. येस येस हो. तर ते नेमकं तो कनेक्टिंग जे होतं, हां हां. जेव्हा सुरुवात केली तेव्हा नेमकं त्याचा कशी हां. सुरुवात होती? त्याचा तर याबाबत मी माझी जी हॉबी आहे, माझा जो छंद आहे वाचन आहे. हां. तर जरी आपला तिकडे सिलेबस अकॅडमिक्सचा इंग्रजीमध्ये हं, असला, हं, तरी माझी वाचन ही हॉबी असल्यामुळे मी सतत मराठीशी कनेक्टच होतो. हं, हं. आणि ती माझी हॉबीच नाही तर म्हणजे समजा म्हणजे माझं पहिलं, दुसरं, तिसरं सगळं प्रेमच आहे माझं वाचन म्हणजे. हां. तर मग त्याच्यामुळं हे जे इतिहास आधी मी सब्जेक्ट प्रिपरेशनमध्ये इतिहासच चालू केला त्यात. अच्छा. आणि इतिहासाची मला आधीपासून आवड सुद्धा होती. हं, म्हणून मग एकंदरीत हा जो कनेक्टिव्हिटीचा विषय आहे हं, आणि हं. बरेचदा होते विद्यार्थ्यांचं हं, हं. आणि टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये येतात आणि इकडे डिरेक्टली मराठीमध्ये असतं आणि बरोबर. जनरली सोर्सेसही अवेलेबल नाहीये. हं, हं. पण मग ते वाचन ही कनेक्टिंग लिंक असल्यामुळे मग ते थोडं असं हं, हं. अडॅप्टेबल झालं मला. म्हणजे असं काही कठीण नाही गेलं सुरुवातीला. हं. आता आपला ग्रॅज्युएशनचा विषय सुरूच आहे. तर हो. त्याला जुळताच एक प्रश्न विचारतो, की जसं मला मुळात मी थोडक्यात एक सांगू इच्छितो, की या पॉडकास्टचा आपला उद्देश काय आहे? येस. की पुष्कळ तुम्ही आता तयारी करून लागलेला आहे. मी सुद्धा तयारी केलेली आहे. हो. तर त्यात असताना जाणवलं, की विद्यार्थ्यांना खूप विविध प्रकारचे प्रश्न आहेत. बरोबर. तर त्यातला एक मला जो प्रकर्षाने जाणवला, की पुष्कळ विद्यार्थी हे ग्रॅज्युएशन स्किप करून येस. बरोबर.
स्पर्धा परीक्षेकडे येतात. हं, म्हणजे बरोबर. काय, तात्पुरती फक्त ऍडमिशन घेऊन ठेवायची, कॉलेज लाईफ, कॉलेज करिक्युलम काही करायचं नाही नाही. आणि लायब्ररीत येऊन अभ्यास करायचा, फुल टाईम. हो, बरोबर. असं पुष्कळ विद्यार्थी दिसतात. येस, येस. तर हे यावर तुमचं मत काय आहे? हे योग्य आहे, अयोग्य आहे? येस. यावर काय तुमचं मत? सर मी यासाठी विद्यार्थ्यांना एक म्हणजे सजेशन देईल आणि म्हणजे कदाचित हा माझा वैयक्तिक व्ह्यू असू शकतो. पण मला असं वाटते की स्पर्धा परीक्षा हा जो विषय आहे याच्यामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे, अनसर्टॅनिटी. हम्म, म्हणजे तुम्ही निश्चित वेळी जेव्हा इथं प्रवेश करता, हम्म, तर प्रवेश करण्याची वेळ तुमच्या हाती आहे, पण एक्झिटची वेळ तुमच्या हाती नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळं त्या दरम्यान आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही हे इथे इलिजिबल असता हम्म, आणि ॲट द सेम टाईम बाकीच्याही गोष्टी त्याच वेळेस आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात. बरोबर. आणि मग हा एवढा उमेदीचा काळ असतो, तर मला तरी डायरेक्ट थोडं म्हणजे शॉर्टमध्ये सांगेल डायरेक्टली, की मला असं वाटते की विद्यार्थ्यांनी अकॅडमिक्स स्वतःचं स्ट्रॉंग ठेवावं. ठेवा, म्हणजे ते बरोबर. मुक्त विद्यापीठाचा वगैरे कन्सेप्ट करून आधी जो एक 10 वर्ष अगोदरचा राऊरी पॅटर्न होता, हम्म, तिथपर्यंत ते थोडं रिस्क घ्यायलाही बरं वाटत होतं, कारण की कॉम्पिटिशनची लेवल तेवढी नव्हती. हम्म, पण आजच्या परिस्थितीमध्ये जर एखादा माझ्याकडे सल्ला मागायला आला, तर मी त्याला हे सांगेन, की स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही या, जरूर या, पण त्यासाठी तुमचं अकॅडमिक स्ट्रॉंगच बनवा स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेला एक लिमिटेड कालावधी देऊन याच्यामध्ये तुम्ही अप्रोच करा. हम्म. आणि त्याच्यानंतर होत नसेल तर मग स्पर्धा परीक्षा स्वतः प्लॅन बी ठेवून तुम्ही तुमचं अकॅडमिक्सच्या अनुषंगानं करिअर डेव्हलप करा. म्हणजे आपण ग्रॅज्युएशन हे चांगल्याच फील्डमध्ये आणि चांगल्या ज्याच्यातून आपल्याला जॉब 100% भेटू शकेल 100% हा, असंच आपण निवडलं पाहिजे. निवडलं पाहिजे. बरोबर. येस. आणि मग या दरम्यान असं होऊ शकते की कोणी मग असं येऊ शकतं ना की परिस्थितीनुसार किंवा कोणाचं एक नसते एक साधारणतः IQ किंवा त्या अनुषंगाने आपण विचार करतो मग BA MA, तर मग त्याने सुद्धा पॅरलली मला असं वाटतं स्किल सेट स्वतः डेव्हलप करावा, की जेणेकरून जो एक आपला सर्वायवल आहे तो एक होऊन शकेल. बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे जे आहे स्वतःचा वेळ देऊन चांगला डेव्हलप करू शकता. अच्छा. आणि यात हे पण एक बाजू असू शकते, आता समजा तुमचा आता इंजिनिअरिंगला होता तो खूप हा. सारा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज तुम्ही केलेल्या आहेत, येस येस. त्याच्यातून निर्माण होणारा कॉन्फिडन्स, हा, बरोबर. भरपूर गोष्टीचं नॉलेज, हो याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच या इकडे आल्यावर फायदा झालाच असेल ना? हो, नक्कीच झालं. म्हणजे आता ते सेमिस्टर वगैरे पॅटर्न आहे, त्याच्यामुळे एकदम यूज टू आला होता अभ्यासाला. आणि त्याच्यामध्ये बाकी प्रॅक्टिकल आहे किंवा मग काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यातून ऑटोमॅटिकली स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स डेव्हलप झालाच होता तो. बरोबर. हम्म. तर आता जसं तुम्ही आहे की तुम्ही आर्थिक बाजू सांभाळली, हो. बरोबर आहे. तर आता पुष्कळ विद्यार्थी मी पाहतो हम्म. की मुळात ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली नाही आहे हा. किंवा जे 1-2 वर्ष तर इथे आहे त्या रिसोर्सेसवर घरच्या म्हणजे आपण मदतीवर करू शकतात, हा, बरोबर. पण त्याच्या पुढे जर त्यांना करायची वेळ आली हम्म. तर त्यांच्याकडे तेवढा इकॉनॉमिक सोर्स राहत नाही. हा, बरोबर. किंवा पुष्कळ विद्यार्थी असे सुद्धा आहे की जे इथे त्यांनी पंचवार्षिक काढलेली आहे, हा, बरोबर. बरोबर आहे, बरोबर. वयाच्या एका लिमिट पर्यंत आलेले आहे. हो. आता त्यावेळेस ऍक्च्युली घरच्यांची ही अपेक्षा असते हम्म. की आपल्या मुलांनी काहीतरी कमवा, बरं. तू करायचं आहे कर, हम्म. प्रिपरेशन तुला Yes. करायची आहे, जॉब अजून लागलेला नाही, पण काहीतरी इकॉनॉमिकल स्वतःच्या पायावर उभा राहा, बरोबर. करता करता सोबत कर, बरोबर आहे. हम्म. तर याच्यासाठी तुमचं एक खूप चांगलं उदाहरण आहे हा, की बरोबर. तुम्ही एवढ्या साऱ्या गोष्टी करून कर. राज्यसेवी, थेट राज्यसेवेची गॅझेटेड पोस्ट काढली आहे, Yes. हा, बरोबर. बरोबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे मेन्सचा सिलेबस किती मोठा आहे. हो, तर हा. हे तुम्ही कसं हाताळलं आणि अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अच्छा. सर याच्यामध्ये प्रामुख्यानं मी असं सांगेल की माझा जो पहिलेपासून आफ्टर इंजिनिअरिंग नंतर किंवा आमचं घरचंही जे बॅकग्राऊंड आहे ते बिझनेस बॅकग्राऊंड मधून मी आलेलो आहे. त्याच्यामुळे जे काही एंटरप्रिनरशिप म्हणतो आपण, तर त्याचा एक जीन म्हणा किंवा एक डेव्हलप होतच. म्हणजे आधी मी 10वीच्या आधी सुद्धा काही गोष्टी म्हणजे लहानपणी भाजीचं दुकान टाकू दे, किराणा दुकानात काम केलेलं आहे, झेरॉक्सच्या दुकानात काम केलं आहे, त्यामुळे तो एक तर होताच. त्यामुळे जे स्वतःची रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी म्हणतो आपण ते तर होतीच. पण मला असं वाटतं की या दरम्यान जे काही मी उद्योग केले, जसं उदाहरणार्थ आफ्टर ग्रॅज्युएशन काही वर्ष लेक्चरशिप केली, त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट काउन्सिलर म्हणून काम केलं, त्यानंतर मग स्वतःचे काही 2-3 बिझनेस रन केले, जसं लोकमान्य भोजनालय आहे, नंतर बुक स्टॉल आहे, आणि त्यानंतर मग स्वतःचं प्रायव्हेट कोचिंग केलं. तर मला असं वाटतं की सर याच्यामध्ये प्रामुख्यानं जो काही स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा विद्यार्थी आहे त्यांना प्रथमतः स्वतःचं इंट्रोस्पेक्शन, स्वतःचं सॉर्ट अनालिसिस केलं पाहिजे. त्यामध्ये मी इथे प्रामुख्यानं तुम्ही छान प्रश्न विचारला आहे की मी तिथे सांगेल त्यांना 2 पद्धतीने इंट्रोस्पेक्शन करा. येताना पहिली गोष्ट तर तुम्हाला तुमच्या घरच्यांना कडून किती वेळ उपलब्ध आहे, पहिला प्रश्न स्वतःला विचारा. दुसरा प्रश्न विचारा का सध्या तुमच्या फॅमिलीमध्ये इकॉनॉमिकल कंडिशन तुमची कशी आहे आणि तुमच्यावर जबाबदारी कोणती आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर घरचे मोठे असाल प्रिपरेशन करणारे आणि तुमच्या खाली जर कोणतरी 2 असेल, तर याचा अर्थ समजून घ्या तुमच्याकडे टाइम लिमिटेड आहे आणि तुम्ही जबाबदार आहे एका वेळ गेल्यानंतर.
आणि जर तुम्ही घरचे लहान असाल, जे मला एक ॲडव्हांटेजच भेटला तो नेहमी या हम्म, प्रिपरेशनमध्ये, तर मग तुम्हाला बऱ्यापैकी आहे बरोबर. तुमच्या समोर जे करणारे. हम्म, त्यामुळे मला असं वाटते की माझा डायरेक्ट शॉर्टमध्ये असं मी सांगेल की एक लिमिटेड वेळ देऊनच इथे उतरा, आणि सोबत मग जर नाही झालं तर मग काहीतरी सोबत पार्ट टाइम करून जे आहे तुम्ही प्रिपरेशन कंटिन्यू ठेवा. हम्म. पण एका पर्टिक्युलर वेळेनंतर पूर्णतः घरच्यावर जबाबदार राहून आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तर हम्म. त्या इम्पॅक्ट तुमच्या ह्या अभ्यासाच्या इफिशियन्सीवर होतो. बरोबर आहे. म्हणजे आणि यातून विद्यार्थ्यांनी हा पॉईंट नक्कीच घेण्यासारखा आहे, हां, की आपली एक समज बनते, की फुल टाईम अभ्यास केल्याशिवाय गोष्टी होणारच हां, नाही. नाही, नाही, हे बिलकुल पण चुकीचं आहे असं. मुळात जर प्रॉपर प्लॅनिंग हां, केली, जे येस, सरांच्या येस. याच्यातून दिसते, प्रॉपर बरोबर. प्लॅनिंग केली, प्रॉपर जर आपण आपलं डेडिकेशन ठेवलं, बरोबर. तर आपण ही बाजू सांभाळून सांभाळू सुद्धा शकतो. करू करू शकतो. शकतो. ठीक येस, आहे. बरोबर. तर आता हे असं म्हणायचं आहे, की अशी परिस्थिती आहे, सांभाळत तुम्ही अभ्यास केला. हो. एवढे असताना जे मी ऐकलंय, की तुम्ही क्लास 3 हां, एक फॉर्म कधीच भरला नाही नाही. हो, आणि थेट क्लास 2 किंवा गॅझेटेड हो, बरोबर. हेच टार्गेट तुम्ही ठेवलं. येस, येस. तर या निर्णयावर अशा कंडिशनमध्ये हो. ठीक आहे, म्हणजे जो जॉब भेटेल हं. तो अप्रोच न ठेवता हां, बरोबर. हेच पाहिजे आणि हं. याच्यासाठी जे ताकद लावायची ते ताकद. येस. हा इतका ठाम निर्णय तुम्ही कसा घेतला? सर याच्यामध्ये प्रामुख्यानं मी असं सांगेल, की बॅक ऑफ द माइंडला एक जे आहे म्हणजे मी म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल सर्व्हिसेस, पण डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांचं वाक्य ऐकलं होतं कॉलेजमध्ये हं, असताना. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, की "लो एम इज अ क्राईम, देअर इज ऑल्वेज रूम ॲट द टॉप." हं, आणि मग एक सतत कुठेतरी असं वाटत होतं, की पहिलं गोष्ट तर हे करण्यामागचं पहिला तर स्वतःवर, की नाही मी हे करू शकतो. हं, आणि हे 100% करू शकतो, याच्यात फरक आहे. हं. मी हे करू शकतो म्हणजे इथं कुठेतरी सेल्फ डाऊट आला. पण मी हे बरोबर. 100% करू शकतो, हं, हा झाला की नाही तुम्ही करणारच आहे बुवा. हं. तर मग हे मला कुठेतरी वाटत होतं नेहमी, की मी करू शकतो आणि 100% करूनच घेईल बुवा. अच्छा. आणि मग दुसरा जो बॅक ऑफ द माइंडचा मुद्दा झाला, की मला एवढं माहीत होतं, की आपण जर क्लास 3 लेव्हलवर जाऊ, बरोबर आहे. आणि मग फ्रँकली स्पीकिंग जो काही आपला एज क्रायटेरिया आहे आणि घरचे सगळे सोपस्कार पूर्ण झालेले आहे. आपण जर कुठलीही पोस्ट जर जॉइन केली, तर त्यामुळे घरचे मग 2,400 तर करून देणार आहे. आणि एक सोसायटी आहेच बरोबर आहे, बरोबर आहे. प्रेशर, बरोबर. हं, हं, म्हणून मग असं कुठेतरी वाटत होतं, की त्यापेक्षा आपण बुवा चांगले पदावर जाऊ, त्यानंतर गोष्टी करता येईल बुवा आणखी चांगल्या बरोबर. पद्धतीने. हं, आणि दुसरं मग असं, की आपण जेवढ्या वरच्या पदावर जाऊ, तेवढं एक स्कोप वाढेल हं, सोसायटीला हं, हं. तुम्हाला सर्व्हिस द्यायचा. तर म्हणून मग हे सतत कुठेतरी मनात होतं आणि मग त्याच पद्धतीने प्रयत्न करून मी मग शेवटी गॅझेटेड पोस्टवर आज आहे बरोबर. निवड. आता तुम्ही सोशल प्रेशरचा विषय हो, मुद्दा एक सांगितला. खूप मोठा विषय ॲक्चुअली लिटरली. हो, बरोबर. काय म्हणजे घरच्यांचं सुद्धा हं. नाही पुष्कळ वेळा घरच्यांची तयारी असते. हो, बरोबर. पण ते ज्या वातावरणात राहतात, बरोबर. साहजिक आहे. आपण तर काय घरापासून दूर हं. लायब्ररीत राहतो. त्याच्यामुळे खूप काही आपण ज्या भागात राहतो तिथलाही आपला खूप काही संपर्क राहत नाही. राहत दिवस-रात्र दिवसभर आपण लायब्ररीत असतो. बरोबर. पण घरच्यांचा खूप जास्त संपर्क येते. हं, बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे सुद्धा कुठेतरी आपल्या घरच्यांची जी हां, बरोबर. जिद्द आहे, ते डगमगते आपल्या मागे डगमगते. उभे राहण्याची. हो, बरोबर बरोबर. आहे. हं, तर पुष्कळ मुलांचा हा एक विषय आहे, की सोशल प्रेशर हं, जे आहे, हं. म्हणजे याच्यातूनच खूप सारे प्रॉब्लेम जे आहेत त्यांच्या स्टडीमध्ये डेव्हलप होतात. डेव्हलप होतं. त्या सोशल प्रेशरला हं. तुम्हाला पण आलंच असेल, हो, साहजिक आहे, की नक्कीच. जेव्हा बरोबर आहे. दिवस वाढले, कारण आपल्या काळात कोरोना सुद्धा आला. हो, बरोबर. त्याच्यामुळे प्रिपरेशन पोस्टपोन झाल्या. अजून वेळ आपल्याला जास्त द्यावा एक्सटेंड लागतात. झाल्या. हो. सोशल प्रेशर आला, तर याला तुम्ही कसं टॅकल केलं? येस. याच्यासाठी जे आहे म्हणजे मी कॉलेजमध्ये असतानाच एक मोटिव्हेशनल स्पीकर आहे YouTubeवर, संदीप माहेश्वरी म्हणून. हं, त्यांना मी फॉलो करत होतो आधीपासून. हं, आणि त्याचा एक थोडा किस्सा असा आहे, की माझ्याकडे स्टेज डेअरिंग काहीच नव्हतं. म्हणजे अक्षरशः इंजिनिअरिंगमध्ये लास्ट इयरला जो प्रोजेक्ट असते, हं, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन द्यावं लागते. तर आमचा एक हं, ग्रुप होता. हं, तर आमच्या ग्रुपमध्ये प्रेझेंटेशन द्यायची माझी यावर वेळ आली मग. तर जेव्हा नाव अनाउन्स झालं, तेव्हा मी अक्षरशः लिटरली तिथून पळालो होतो हॉलमधून. आणि मग कुठेतरी एक तो सतत असं वाटत होतं, की आपण ते करू शकलो नाही. तर मग मी ते संदीप माहेश्वरी सरांना फॉलो करत होतो आणि मग त्याच्यानंतर जसं मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, तर 2016च्या दरम्यान एक इथले जे कोचिंग क्लासेस आहेत, तिथंच मग मी जे आहे ठरवलं, की हं, आपल्याला हे जी आपली सगळ्यात मोठी वीकनेस आहे, ती स्ट्रेंग्थ बनवायची आहे. आणि मग हं. मी जे आहे जवळपास 100 लोकांचा सेमिनार डायरेक्टली म्हणजे डिक्लेअर केला आणि तो मी कंटिन्यू त्या सेमिनारमध्ये पावणे 2 तास बोललो होतो. आणि त्यानंतर त्या ज्या विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज होते ते ऐकून मला असं वाटलं, की आपण हे आपली आज वीकनेसची स्ट्रेंथ कन्व्हर्ट झाली. बरोबर, तर बरोबर. मग त्या अनुषंगानं तो तुम्ही प्रश्न विचारला. मला असं वाटतं, की हं, तेच त्याच्यावरचं उत्तर होतं. बरोबर, आणि त्याच्यातून मग मी जे आहे ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो. बरोबर. म्हणजे असं आहे, की प्रॉब्लेम सर्वांना सारखेच आहे, हां, थोड्याफार प्रमाणात. सगळेच पण आपण काय त्याला रिएक्शन देतो, रिएक्शन विचार करतो, हां, याच्यात बरोबर. सगळा खेळ आहे. खेळ आहे.
बरोबर आहे. आणि राहिला मुद्दा सोशल इश्यूजचा तुम्ही जो म्हटला, तर त्याच्यामध्ये एक टॅगलाईन म्हणजे माझं जे प्रिपरेशनचे फेज आहे ना, तर हे जे काही वाक्य आहे ना, हे मी युनिव्हर्सल आहे मी सांगत. लोइंग इज क्राईमचा तो म्हणजे विद्यार्थ्यांनी जरूर आपल्या प्रिपरेशनमध्ये लावा. दुसरा हे सोशल इश्यूबद्दल सबसे बडा रोग क्या कहेंगे काय लोग. करेंगे लोग. तर बरोबर मी आहे. असं बिलकुल टेन्शन नव्हतं की कोण हम्म. काय म्हणते. मला हे माहित होतं की हम्म. आपण बुवा रोजच्या रोज काहीतरी डेव्हलप करत आहे स्वतःला. आपण कालपेक्षा आज बेटर, आजपेक्षा उद्या बेटर राहू. बरोबर. मग आपण अचीव करूच बा. तर मग लोक काय म्हणतील हे उद्या हेच लोक आपल्याला मग वाह करतील आपली. त्याच्यामुळे मग तो विचार म्हणजे करायला नाही पाहिजे. बरोबर. आणि थोडं म्हणजे एक स्टेटमेंट सांगितलं जातं. मुलींना विशेषतः सोशल प्रेशर जास्त जाणवतं प्रिपरेशन फेजमध्ये. तर मी त्यांना एकच ॲडवाईस देईल की तुमच्या घरच्यांशी बोलून विश्वासात घेऊन आणि तुमच्या प्रिपरेशनवर विश्वास जर ठेवला आणि तुम्ही जर स्वतः प्रामाणिक राहिली तर तुम्ही हे अचीव कराल आणि तेव्हा तोच सोशल प्रेशरच्या जागी सोशल ॲप्रिसिएशन भेटेल. बरोबर. सोशल प्रेशर ऑब्व्हियसली. हां. साहजिक आहे. आता तुम्ही जे सांगत आहात त्याच्यातून मला जो प्रकर्षाने लक्षात येत आहे तो म्हणजे त्यामागे असलेला आत्मविश्वास. येस. या आत्मविश्वासाचं खरं कारण काय होतं? आत्मविश्वासाचं कारण तर बघा याच्यामध्ये कारण जे म्हणतो आपण म्हणजे त्याच्या आपण म्हणू की बेस. बेस्ट साहजिक हा आहे. बरोबर. पूर्ण बनल्याशिवाय माणूस एवढा, हा बरोबर आहे. बरोबर नाही का, एवढं हम्म. सारं हाताळू शकत नाही. हा बरोबर. कारण आपण जसं तुमचा जे आहे खूप प्रिपरेशनच लेट व्हायच्या हा. लेट सुरू झाली. हा बरोबर ना. त्यामुळे आता सिलेक्शन पण लेट झालं. लेट झाला. एवढं येस. टिकणं हा बरोबर. आत्मविश्वास पॉसिबल नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्की. बेस सर म्हणावं लागेल की सगळ्यात महत्त्वाचं अगेन अगेन मी तेच म्हणेन की वाचन माझं. आणि वाचनामध्ये माझा जो मॉड्यूल आहे तो आहे माझा सेल्फ डेव्हलपमेंटचे पुस्तक. त्याच्यामुळे मग त्याच्यातून मी सतत मोटिवेट होत होतो. त्याच्यामुळे एक जे म्हणते इन्स्पिरेशन मोटिवेशन, तर मी स्वतःच इन्स्पायर होत होतो स्वतःकडून. आणि दुसरं महत्त्वाचं एक मला जे वाटते सतत जे अजूनही आहे माझ्यामध्ये, स्वतःचं जे रुटीन आहे त्याच्यावर मी पूर्ण फोकस करत होतो. आणि सतत हेच विचार करत होतो की आजच्यापेक्षा उद्याचं रुटीन चांगलं असलं पाहिजे. आणि मग त्या रुटीनमध्ये कुठेतरी जे काही 2-3 शब्द सोबत येतात, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, तर याच्यातूनच मला डायरेक्टली सेल्फ कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास की नाही बाबा मी करू शकतो. आणि करू शकतो तर मी मागचं अनालिसिस करत होतो की मागच्या वर्षी आपण यावेळेस काय होतो. म्हणजे माझा मागचा स्क्रीनचा स्कोर 117 होता, आता 127 झाला, कट ऑफ 144 वर आहे. तर मग मला एवढ्याचा डेफिसिट आहे. मग मी स्वतःशीच कम्पेअर करत होतो, इम्प्रूव्ह करत होतो. कम्पेअर अँड इम्प्रूव्ह, अनालिसिस अँड इम्प्रूव्ह असं करत मग आत्मविश्वास तो येत गेला. आणि मग मी जे बेस म्हणता तुम्ही, बेस आहे माझं वाचनाची हॉबी आणि दुसरं जे आहे माझा रुटीन. तुमचा रुटीन नेमका कसा होता मग? हा बरोबर. म्हणजे पूर्ण डेचं शेड्यूल, हा. तर रुटीन मध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं येस तुमचं? येस. आता सर बघा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मी विशेष सांगल की याच्यामध्ये 2 प्रकारचे तुम्ही जे आहे टार्गेट ठेवा. एक तर तुमचं लॉंग टर्म म्हणजे तुमची येणारी एक्झाम, तुम्ही फक्त बरेचदा येणारी अपकमिंग काय करतात मुलं विद्यार्थी प्रिलिम्सलाच टार्गेट करतात. मी तसं नव्हतं करत, कारण की एमपीएससी एक टेंटेटिव्ह शेड्यूल देते. तर मी काय करत होतो वर्षभरामध्ये आपल्या इतक्या एक्झाम्स आहे आणि मग मी डायरेक्टली काय करत होतो, मेन्सची जर डेट आली तर माझे आजच्या दिवसापासून मेन्सच्या दिवसापर्यंतचे दिवस किती आहे माझ्याकडे, मग त्याच्यानंतर प्रिलिमचे दिवस किती आहे. तर मग माझ्या प्रिपरेशनमध्ये मी एक ठेवत होतो लॉंग टर्म गोल की मला यावर्षी या एक्झाम द्यायच्या आहे. बरोबर, हे झालं मला लॉंग टर्म गोल डेजमध्ये. नंतर दुसरं की माझं सध्याची प्रिपरेशनची लेवल कोणती आहे. मग मला कळत होतं की आज माझे 5 पैकी 2 एरिया वीक आहे अजूनही. तर मग मी माझी प्रिपरेशनची लेवल काढत होतो. आणि मग तिथून जे आहे माझं जे डेली शेड्यूल आहे त्याच्यामध्ये माझं 3 टप्पे पाडले होते मी. एक तर लॉंग टर्म शेड्यूल, एक तर मंथली आणि एक डेली शेड्यूल. तर हे प्रत्येक विद्यार्थ्यानं जर केलं तर मी सांगतो तुम्हाला खात्रीनं 1-1.5 वर्षात रिझल्ट येते. लॉंग टर्म शेड्यूल की नाही आपल्याला या एक्झाम टार्गेट करायच्या आहे. आणि बरेचदा मुलं कसे आहे मेकॅनिकल जर असाल तर मग ARTO वगैरे किंवा मग सरळ सेवा भरती आणि आपली मेन MPSC क्लास 2, क्लास 3 किंवा क्लास 1. तर मग याच्या गोंधळात जाऊन याच्यातच त्यांचे चक्रव्यूहात जातात, 3 वर्ष त्याच्यातच जातात. मल्टीटास्किंग जमत नाही विद्यार्थ्यांना. तर मी सांगेल की तुम्ही ते बरोबर टाइम स्लॉट करायला पाहिजे, लॉंग टर्म एक्झाम फोकस करायला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यात मी मंथली शेड्यूल बनवत होतो. मंथली शेड्यूलमध्ये जसं उदाहरणार्थ मला ठरलंय की मला 8 दिवसात एक सब्जेक्टला लागतो. मग 8×32 4 आपले पिलर सब्जेक्ट आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. आणि मग मी डेलीमध्ये म्हणजे मी अजून आत्ताही मुलांना सांगतो सायन्स, करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिजनिंग डेली करत होतो. असं मग मी त्यामध्ये महिन्याभराचं टार्गेट ठरवून घेत होतो. आणि मग राहिला डेली शेड्यूल. तर डेली शेड्यूल माझं ठरलं होतं की 3 टप्प्यात डिवाइड करायचं आणि 10 तास साधारणतः 8-10 तास, आपण काही मशीन नाही आहे, 8-10 तास रोजचं मेंटेन झालं पाहिजे. तर मग मॉर्निंगचा स्लॉट आपला एकदम फ्रेश स्टार्ट असते. मग मी तो कधीच कॉम्प्रोमाइज नव्हतो करत.
म्हणजे घरचेही कामं मला त्या दरम्यान माझे बिझनेसचे काही असले किंवा हम्म, इतर हम्म, काही ऍक्टिव्हिटीज असल्या हम्म, युजली मी दुपारच्या टप्प्यात ठेवत होतो. सकाळचा हम्म, स्लॉट मी कधी कॉम्प्रोमाइज नव्हतो होऊ देत. हम्म, हम्म, तर मग सकाळचाच तो एक साधारणतः 4-5 तासाचा स्लॉट झाला की हम्म, मग संध्याकाळी दुपारी 1-2 तासही मिळाले, संध्याकाळी 1-2 तास, असा हम्म, 8-10 तासाचा ॲव्हरेज मेंटेन केला. बरोबर. विशेषतः मेन्सचा जे काही दिवस होते माझे हम्म, 5 हम्म, महिने, त्याच्यात मी हे स्ट्रिक्ट शेड्यूल ठेवला 8-10 तासाचा आणि ते अच्छा. मग सगळं अचीव. बरोबर. आता पुष्कळ विद्यार्थ्यांचा विषय कसा होते, जसं तुम्ही सांगितलं की 8-10 तासाचा शेड्यूल. अभ्यास तर खूप करताय. हां, बरोबर. काय? हं. अभ्यास करताय, परीक्षेला जाताय. हां, बरोबर. परीक्षेत परत परफॉर्मन्स डाऊन होत आहे. परत येतात, अभ्यास करताय. हां. तर हा एक ट्रॅपमध्ये अडकल्यासारखा. म्हणजे अभ्यास खूप चांगला, हं, हं. बरोबर आहे. पण कुठेतरी काय असू शकते, कदाचित त्या अभ्यासात ते क्वालिटी नाहीये. हां, बरोबर आहे. त्या बरोबर. तासांमध्ये ते क्वालिटी नाहीये. येस, येस. बरोबर आहे. तर आता तुम्ही सांगितलंच आहे, की त्यामध्ये समजा तुम्ही असं-असं शेड्यूल ठेवलं होतं. ठेवत बरोबर होतो. आहे. हो, बरोबर. तर अजून त्यांनी या अभ्यासात क्वालिटी समजा हां, जे हां. आहे त्याच्यात काही जसं नोट्स झाल्या, हं. ट्रिक्स झाल्या, ठीक चालेल. बरोबर हो, आहे. टेस्ट बरोबर. सीरीज हो. हे तुम्ही पण मी केलंच असेल. केलं. हो, हो. बरोबर आहे. नक्की, नक्की. तर वन बाय वन समजा आपण धरू की हं. नोट्सवर तुमचं काय ओपिनियन आहे? कसं येस. तुम्ही त्याचा यूज केला क्वालिटी वाढवण्यासाठी? बरोबर. हो. त्यानंतर टेस्ट सीरीज, येस. ट्रिक्स. हं. तर सर बघा मी वन बाय वन बोलतो. नोट्सच्या बाबतीत मी विद्यार्थ्यांना सांगेल, की प्रत्येक विषयाचा नोट्सच्या मागे लागू नका. म्हणजे ते झालंच पाहिजे पॉसिबल. हं, कारण की हं. मुलं काय करतात बरेचदा नोट्सच्या नावाखाली जे आहे मग प्रति नोट्स तयार करतात हां, किंवा प्रति पुस्तक तयार करतात. तर हे पहिली गोष्ट तर त्यांनी समजून घ्यावं, बरोबर. हं. की अभ्यास करण्याच्या 3 पद्धती आहे म्हणजे मी हं, वापरत हं. होतो. पहिल्या याच्यामध्ये कुठलंही तुम्ही जेव्हा नवीन पुस्तक मार्केटमध्ये घेता, हं, पहिले तर शहानिशा करा, 10 जणांकडून ते बुक लिस्ट एकदा कन्फर्म करा. हं. त्यानंतर मग ती एकदाची कन्फर्म झाली तर चेंज होऊ नका 10 वेळा. हं, हं. नाही तर काय होते मग आपण कमिटमेंट राहत नाही आपल्या बुक लिस्ट सोबत. हं, मग हं. त्याच्यामुळे दरवेळेस दर महिन्याला आपली स्ट्रॅटेजी बदलते. स्ट्रॅटेजी बदलली का आपला हं, हं, प्रिपरेशनचा हं. वेळही बदलतो. तर बरोबर. पहिला मुद्दा तो. एकदा बुक कन्फर्म झालं तर 3 हं, स्टेप मी वापरत होतो. पहिल्या हं, याच्यामध्ये की मी जे आहे डायरेक्टली रेड पेन वापर करणार. हं. दुसऱ्या स्टेजमध्ये ज्या रेड पेनमधलं आणखी मला वाटते हं. जे PYQतून मला नॉलेज आलं आहे, हं, हं, त्याला मी हं. डबल अंडरलाईन करणार. हं. थर्ड स्टेजमध्ये मी एक तर त्याच्या हायलायटर वापरत हं. किंवा मग त्या नोट्समध्ये कन्व्हर्ट करत. हं, हं. मग याच्यासाठी मी मिक्स स्ट्रॅटेजी ठेवली होती. हं, नोट्सचं जे हं. तुम्ही बोललात. तर जसं उदाहरणार्थ पॉलिटी सारखा विषय आहे, तर तो हं. कन्सेप्च्युअल जास्त आहे. त्यातला काही फॅक्च्युअल डेटा, वय वगैरे हं. आकडेवारी किंवा संविधान निर्मितीतल्या पहिल्या चॅप्टरच्या डेट्स त्या मी कलेक्टिव्ह नोट्स काढल्या. हं. इतिहास सारखा विषय आहे, त्याच्यातून जर क्रांतिकारी चळवळी वगैरे असल्या, त्याच्या मी ज्या काही नोट्स काढल्या होत्या. डेट्स आहे त्याच्यात फार जास्त किंवा अधिवेशनं आहे, त्याचे अध्यक्ष आहे. हं. पण मग इतिहास जिथं कॉन्सेप्च्युअल आहे, मवाळ आणि जालवादीची फिलॉसॉफी, तर हं. तिथे नोट्स काढायची काही गरज नाही मला वाटते. हं, हं. तर जिथे असं मला वाटतं की फॅक्च्युअल गोष्टी येतात, हं. तिथं तुम्ही नोट्स काढायला पाहिजे. आता भूगोल पूर्णच फॅक्च्युअल आहे. हं. मग तिथे नोट्स काढल्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही हायलाईट करून जर वाचला, तर तेवढा तुमचा वेळ वाचेल. बरोबर. नाही तर मुलांचं कसं होते, पहिले मुलं 1 वर्ष अभ्यास करतात, हं. मग 6 महिने त्याच्यावर पुन्हा रिव्हिजन करतात आणि मग हं, 6 हं, महिने हं, नोट्स हं. प्रिपरेशन करतात. बरोबर. इथं हा जो कालावधी एक्सटेंड होते, हं, हं. तर मी डायरेक्ट सांगेल मिक्स स्ट्रॅटेजी ठेवावी. हं, हं. काही नोट्स जे आपण विसरतो ते हं. आणि काही मग डायरेक्टली हायलाईट करून पुन्हा हं, पुन्हा हं. वाचणं, हं, हं. अशी मिक्स स्ट्रॅटेजी ठेवायला पाहिजे अच्छा. नोट्सबाबत. याला थोडंसं एक असं एक धरून थोडक्यात एक म्हणू आपण हं. एकदम. आता तुम्ही एवढ्या वर्ष अभ्यास केला, हो. बरोबर आहे. साहजिक आहे सुरुवात करताना कुठलं तरी पुस्तक घेतलं असेल हो, बरोबर. आणि त्याचा तुम्ही अभ्यास केला असेल, हो, हो. बरोबर आहे. तेव्हाची एक पद्धत असेल तुमची अभ्यास येस, करण्याची, येस, बरोबर आहे. येस. हो. पण आता एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर तुम्हाला एक एक गोष्ट सिस्टम समजली असेल, हो, की बरोबर. पुस्तकातून मॅक्सिमम आउटपुट काढण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. बरोबर. म्हणजे येस. आपण असं धरू, हो, की बरोबर. तुम्हाला क्वालिटीचं पुस्तक मी आता दिलेलं आहे, हो. बरोबर आहे. म्हणजे आता हं. पुष्कळ आपले जे मित्र आहे, हो, नुकतेच बरोबर. आलेले आहे येस, येस. आणि आपल्या पॉडकास्टचा उद्देशच तो आहे, की हो. आपण जिस्ट काढून द्यायचं आहे त्यांना, हां, बरोबर. बरोबर आहे. हं. की टू द पॉइंट काय ठीक आहे. गोष्टी केल्या पाहिजे. येस, येस. शेवटी प्रत्येकजण आपल्या बुद्धिमत्तेनं करेल, हो, बरोबर आहे. बरोबर. तर तुमच्या अनुभवातून समजा मी तुम्हाला आता एक कुठल्या एक नवीन पुस्तक. विद्यार्थ्याने क्वालिटीचं पुस्तक घेतलं, हां, तर येस. त्यातून मॅक्सिमम आउटपुट काढण्यासाठी त्याने त्या पुस्तकाचा कसा वापर करा. वापर करावा, कसा अभ्यास करावा त्या येस, पुस्तकाचा? सर. सर याच्यामध्ये बघा मी सांगेल, की मी स्वतः इंजिनिअर आहे. हां. तर एक रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथड येते. हं. तर मी सांगेल, की जेव्हा एखादा नवीन विद्यार्थी ते पुस्तक घेऊन बसला, बरोबर हं. आहे. तर त्याच्यातून मॅक्सिमम आउटपुट काढण्यासाठी पहिली गोष्ट मी त्याला सांगेल, की आपल्याला जे आहे प्रत्येक विषयामध्ये मास्टर्स नाही व्हायचं आहे हं. परीक्षेमध्ये. हं. आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे आणि मार्क्सवादी होऊन आपल्याला परीक्षा काढायची आहे. हं. त्यामुळे PhD करायचा तर विषयच येत नाही, हं. बरोबर. बरोबर. त्यामुळे पहिलं तर सांगेल मी, की पुस्तक जर तुम्ही कुठलंही नवीन घेतलं, तर हं. पहिला मुद्दा तुमचा हे आहे, हं. पहिला म्हणजे सगळ्यात प्रायोरिटी तुमची असली पाहिजे, हं. का या टॉपिकवर प्रश्न कसे आले. अच्छा. त्यामुळे नवीन जरी विद्यार्थी असला, त्यांना पहिलं एक क्वेश्चन बँक घ्यावी हं. MPSCच्या मागच्या प्रिव्हियस पेपरची. हं. त्याच्यातून त्यांना आधी क्वेश्चनचा स्कोप बघून घ्यावा. कारण की इथे हं. येणारा हं. प्रत्येक विद्यार्थी हा ग्रॅज्युएट असतो
अंडर ग्रॅज्युएट जरी असला तरी तो 12वी तर नक्कीच आहे. त्यामुळे तेवढा तर त्याला सेन्स आला आहे की बुवा प्रश्न काय आलेले आहे. मग प्रश्न काय आले आहे ते त्याने बघून घ्यावे. त्याच्यानंतर तो टॉपिक वाचावा. टॉपिक वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येऊन जाते की नाही, त्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढं तरी येते की नाही बुवा याच्यावर एवढे तरी प्रश्न आहे बुवा, काही ना काही त्याला आठवतं. बरोबर बरोबर. मग त्याच्यावर त्यानं जे आहे ते वाचन व्यवस्थित केलं तर त्याच्यानंतर त्यानं ते पुन्हा क्वेश्चन सोडवावे. पहिले फक्त ब्लँक माइंडनं क्वेश्चन पाहायचे, Question त्याचे पाहायचे. आन्सर नाही पाहिजे. त्याच्यानंतर तो टॉपिक वाचायचा, त्याच्यानंतर ते क्वेश्चन सोडवायचे. मग ते मी टॅली करत होतो. मी मेन्सच्या वेळेस ही फार एकदम रिग्रेसिव्ह वापरली आहे स्ट्रॅटेजी. बरोबर. तर मग मला लक्षात येत होतं की नाही बुवा आपण आज हे आत्ताही वाचलं, आपण हे क्वेश्चन सोडले, याच्यातले आपले 3 क्वेश्चन चुकले. तर मग मी ते 3 क्वेश्चन कुठं चुकले तो एरिया पुन्हा वाचत होतो. बरोबर. मग झाला तो स्ट्रॉंग तिथे. म्हणजे क्वेश्चन थ्रू जो अभ्यास आहे, म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्रातही आपला जो काही मेंटरशिप प्रोग्राम आहे तो त्याचमुळे फेमस आहे. आणि मला तरी वाटते का माझं जे काही आहे मी मिळवू शकलो ना आज ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. बरोबर. म्हणजे या टेक्निकमुळे विद्यार्थी त्या ट्रॅप पासून वाचतो, वाचू शकतो. जो आहे स्टार्ट टू एंड वाला. यस यस. नाही तर फक्त काय? मनाला समाधान समाधान. की म्हणजे किती पेज कसं वाचले आज. होते, पुष्कळ वेळा पाहतो की पुरं स्टार्ट करतात. हो, बरोबर. आता ते छोटं एखादं पुस्तक असलं तर लिमिटेड महाराष्ट्रापुरती वगैरे मग एखादं बरोबर आहे. तर मग होऊन जाते. होऊन जाते. पण काही काही पुस्तकं खूप मोठे आहे, हो, बरोबर. म्हणजे ते येताना त्यांची एनर्जी हे मधात येता संपलं. व्हॅनिश होऊन जाते. आणि बरोबर. शेवटी त्यांना कंटाळा येतो, कंटाळा वाचल्यासारखं फक्त करायचं आहे, करायचं. पुस्तक कम्प्लीट करायचं म्हणून हो. डेली 50 पेजेसचं 100 बरोबर. पेजेसचं टार्गेट करून विद्यार्थी होतात. यस यस. म्हणजे तुमची जरी टेक्निक वापरली प्रत्येक विद्यार्थ्याने बरोबर. तर या ट्रॅप पासून तो वाचेल. बरोबर आहे. Yes. आणि कमी वेळात जे आहे, म्हणजे ज्या गोष्टी 2 रीडिंग मध्ये येणार होत्या त्या एकाच रीडिंग मध्ये ग्रास्प करेल. बरोबर, ऑब्व्हियसली. तर परत आता त्या मुद्द्यावर येऊ की आपण नोट्स बोललो. हो. रिव्हिजनचा कसा रोल. शेड्यूल होता Yes. आणि कसा त्याचा तुम्ही वापर केला? बरोबर. सर रिव्हिजन बाबत तर फार मोठा रोल आहे, म्हणजे फारच मोठा रोल आहे. हा. म्हणजे पोरांचं काय होत आहे की मागं जे आहे सपाट पुढं पाठ, हा. आणि हे आपलं शाळेपर्यंत चालत होतं, बरोबर. आपलं ग्रॅज्युएशनपर्यंत चालत होतं. आणि सेमिस्टर पॅटर्न मसलं की आपण शेवटचे 1 महिन्यात अभ्यास करत होतो. पण हे सर स्पर्धा परीक्षेत नाही चालत ही स्ट्रॅटेजी. बरोबर. आणि मला तरी वाटते की 90% कॉम्पिटिशन इथंच जाते विद्यार्थ्यांची. आणि पोरं फक्त काय करतात, वाचत जातात, रिवाईज नाही करत. रिवाईज. तर मी सर्वांना एक सांगेल की तुम्ही आठवड्यातला 1 दिवस हा रिव्हिजनला द्यायला पाहिजे. बरोबर. मी माझ्याकडून ते होत नव्हतं पॉसिबल. पण माझं कसं होतं बऱ्यापैकी, मी रीडिंग माझी इतकी फास्ट होती, माझी हॉबी असल्यामुळं, का माझं ऑटोमॅटिकली 7 दिवसात एक पुस्तक संपलं की माझं ते ऑलरेडी रिडिंग होत होतं. रिव्हिजनचा मुद्दा नव्हता. त्यामुळे महिनाभरात माझे 4 सब्जेक्ट संपून जात होते. त्यामुळे मला ते रिव्हिजनचं असं सेपरेट. पण मुलांचं तसं नसते. कोणाकोणाची रिडिंग स्लो असली किंवा ॲव्हरेज असली तर मग पोरांचं काय होते, एकाच सब्जेक्टला हात लावायला 20 दिवसाचा गॅप पडतो. आणि 20 दिवसानंतर जो तुम्ही पुन्हा सब्जेक्ट दुसरा घ्याल तर तो पुन्हा त्या ग्राउंडवर चालला जातो. तर खूप म्हणजे चांगला प्रश्न तुम्ही आज म्हणजे जे डिस्कस करत आहे आपण, त्याच्यातून खूप आउटपुट मिळेल. तर मी सर्वांना सांगेल की रिव्हिजनसाठी तुम्ही एक आठवड्यातला 1 दिवस सेपरेट रिव्हिजन डे ठेवा. युजली संडे सारखा, कारण तिथं आपला अभ्यासाची एक थोडी ऑलरेडी आपल्याला संडे एन्जॉय करायची सवय पडली राहते. तर संडे म्हणजे 4-5 तास अभ्यास केला, थोडा बाकी रिलॅक्स झालो. 4-5 तास फक्त आपण जे आठवड्याभरात जे पाहिलं त्याला एकदा डोळ्याखालून घालवलं. आणि इथं तर रिव्हिजनपेक्षा मी म्हणून रिडिंग हा कन्सेप्ट स्पर्धा परीक्षेत जास्त महत्वाचा आहे. आणि रिव्हिजन ते आपण शाळेत करत होतो, डायरेक्ट पुस्तक बंद करून आठवून पाहत होतो. तिथे तसा मुद्दा नाही, इथं 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. म्हणून मला असं वाटतं रिडिंग की जेवढं तुम्ही आठवड्याभरात महिन्याभरामध्ये जे तुम्ही काही वाचलं त्याला पुन्हा पुन्हा रीड करणं, रीड करू तुमचे एक व्हिज्युअलायझेशन त्या पुस्तकासोबत तयार होते. आणि ते फोटोग्राफिक मेमरी तुमची तयार झाली एक इमेज, तर तुम्हाला ते डायरेक्टली परीक्षेत रिकॉल होते. तर मी त्याबद्दल रिव्हिजनबद्दल सांगेल की मस्ट करा. एकदाचं पुन्हा नवीन वाचन करू नका, पण आठवड्याभरात जे झालं ते रिव्हिजन करा. बरोबर. आणखी पुढचा एक जे महत्वाचा विषय आहे तो म्हणजे टेस्ट सिरीज. मी पुष्कळ पाहतो की क्लासचे टेस्ट सिरीज म्हणजे सर्वस्व असं समजून घेतात. टेस्ट सिरीज मध्ये त्याच्यात मार्क भेटले तर तो 7व्या आभाळात असतो, आणि कमी भेटले तर निराश होतो. बरोबर आहे. हा एक मुद्दा आहे की टेस्ट सिरीज कडे कसं पाहायला पाहिजे, आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मॅक्सिमम आउटपुट हे कसं. येस येस. आता सर बघा, टेस्ट सिरीज बद्दलचे जे काही 2-3 फिल्टर आहे माझ्याकडे. टेस्ट सिरीज एकतर टेस्ट सिरीजचा काय उद्देश आहे, तर मला असं वाटते सर की याच्यामध्ये प्रामुख्यानं टेस्ट सिरीजचे 2-3 उद्देश आहे. पहिला उद्देश म्हणजे टेस्ट सिरीज अशी असावी जे तुमचं रिव्हिजन प्लॅन करेल, जे तुमचा स्टडी प्लॅन स्ट्रॅटेजी डिसाईड करेल. मग अशी पहिली टेस्ट सिरीज असावी. दुसरं मग जे आहे तुमचे जे काही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करता त्याच्यातून तुम्ही तुमच्या चुकावर काम करता का हे तुमचं रिकॉल झालं पाहिजे. आणि मग तिसरा मुद्दा येतो डायरेक्टली का ऑन पेपर स्ट्रॅटेजी किंवा ऑन पेपर तुमचं प्रॅक्टिस
तो येतो. तर हम्म. मॅक्सिमम आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी टेस्ट सिरीज हे तिसऱ्याच टप्प्यासाठी वापरतात डायरेक्ट. त्यांना असं वाटते पूर्ण अभ्यास करून घेऊ बा, त्यानंतर ऑन पेपर प्रॅक्टिस करून बा आपण ते अचीव करू. बरोबर. पण मी सर ती स्ट्रॅटेजी फॉलो नव्हतो करत. मी जवळपास ज्या टेस्ट सिरीज बाहेरून भेटते आपल्याला मॅक्सिमम, आणि प्रत्येक टेस्ट सिरीज आपलं बेस द्यायचाच प्रयत्न करत असते. तर मी हाच विचार करतो की आज आपल्याला प्रश्नासोबत खेळायचा आहे बा. मग आज आपला अभ्यास झाला, मग चेक कसा होणार आहे तो. मुलं काय करतात, चेक डायरेक्ट आयोगाच्याच पेपरमध्ये करतात. मग रिझल्ट तुमच्या समोर असते. मी असं नव्हतं करत. पण मी ऑलरेडी जर एखाद्या आठवड्यातून जरूर मी एखादी मार्केटमधली टेस्ट सिरीज वगैरे घेत होतो. पुण्यासारख्या टेस्ट सिरीज, आणि आता आफ्टर पॅन्डेमिक सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. त्याच्यामुळं मी असं म्हणेल विद्यार्थ्यांना की जर तुम्हाला खरंच तुमचा अभ्यास चेक करायचा असेल तर बेस्ट उपाय टेस्ट सिरीज, कोणत्याही क्लासची असू द्या. तर टेस्ट सिरीजला तुम्ही जे आहे कोणता अप्रोच ठेवा, एक तर तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी, दुसरा तुमच्या चुका कमी करण्यासाठी, नंतर येते मग ऑन पेपर प्रॅक्टिस. तर त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजची भीती घालून अभ्यास झाल्यानंतर टेस्ट सिरीज लावतो हा अप्रोच न ठेवता अभ्यास करण्यासाठी आणि अभ्यास अधिक चांगला करण्यासाठी टेस्ट सिरीज लावा, बरोबर. असं मी मत असेल. म्हणजे थोडक्यात काय की अभ्यासाबद्दल ओव्हरऑल अप्रोच तुमचा जेवढा पॉझिटिव्ह राहील, हा बरोबर. जेवढा ऍक्टिव्ह राहील, येस येस. तेवढा फ्रुटफुल जो आहे हा तो तेवढा. आठवडा म्हणू वगैरे आपला जाईल. येस येस. बरोबर आहे. आता पुष्कळ विद्यार्थ्यांचं मी असं एक पाहतो हम्म. की जसं तुम्ही म्हटलं संडेचा एक थोडा रिलॅक्स डे आपला असला पाहिजे. हा, पुष्कळ लिटरली मशीन ओरिएंटेड स्टडी हा, आहे. बरोबर. हा. बरोबर आहे. म्हणजे ते एवढे होतात, हा. मान्य आहे. डेडिकेशन पाहिजे, खूप डिसिप्लिन पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. हम्म. पण एका लेवलच्या बाहेर जेव्हा जातो शेवटी माणूस आहोत, हा बरोबर. त्याची क्वालिटी घसरणार आहे. येस येस. मी खूप पाहतो की सकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत कुठं तर लायब्ररी, बरोबर. अभ्यास, पण तरी सिलेक्शन नाहीये. बरोबर आहे. हम्म. मग त्याच्यात नातेवाईक दूर, दूर. बिलकुल लिटरली कोणताच कार्यक्रम नाही, हा बरोबर. कुठंच नाही, सगळं सोडून देणं, मित्रांमध्ये राहणं नाही, काही नाही. आणि खूप ठिकाणी असं सांगितलंही जाते लिटरली यांच्यापासून लिटरली दूर जा. दूर जा. हो. बरोबर आहे. सगळं सोडून द्या. हो. ठीक आहे, तुम्ही एक 6 महिन्यासाठी या गोष्टी करूही शकाल, पण शेवटी माणूस सामाजिक प्राणी आहे. बरोबर आहे. बरोबर. आणि मग पिक्चर नाही बघणं, हम्म. हे असे काही गोष्टी हा आहे बरोबर. जे विद्या म्हणजे खूप वन डायमेन्शन म्हणू One आपण, dimension. हो. अभ्यास करायचा प्रयत्न Yes. करतात. तर अभ्यास म्हणजे मला माहिती आहे की तुमची हा. हॉबी आहे की हा. नवीन आलेला पिक्चर हा, बघायची. बस बस. अरे मी त्यावर तर- बोलणारच आहे. हा. तर ते म्हणजे एवढं असताना असं एक असते ना, हो. की उदाहरण कुणाच दिलं तर बा त्याने एक पिक्चर पाहिला नाही, हो, बरोबर. त्यानं काहीच केलं नाही. ठीक आहे. पण Yes. तुम्ही असं उदाहरण आहे की सगळे सगळं करून. हे हो. कन्सेप्शन बाजूला बरोबर. सारून, हो, बरोबर. तर यावर तुम्ही काय विद्यार्थ्यांना सल्ला द्या? मी सांगेल सर, म्हणजे फ्रँकली मला तर खूप म्हणजे याच्यावर म्हणजे पूर्ण ड्राईव्ह करायचा आहे महाराष्ट्रावर. याच्यासाठी मला अवेअरनेस आणायचा पोरांना, की पुरा करतात ह्या प्रिपरेशन फेजला एकदम ब्रह्मचर्य म्हणून समजतात. आणि मग हे सगळं बाजूला सारून फंक्शन वगैरे किंवा आपले फ्रेंडशिप हे सगळं, तर मी म्हणेल की हे जे आहे जिंदगी ना मिलेगी दोबार. हे जे प्रिपरेशनचे दिवस आहे तुम्हाला सांगतो लिटरली, म्हणजे आता आमचे खूप मित्र, आता तुम्ही स्वतः सर्व्हिसमध्ये माझ्यापेक्षा सिनियर आहे, तर त्यांना मग ह्या प्रिपरेशन फेजचे दिवस खूप चांगले वाटतात. म्हणजे आपल्याला हे माझ्यासोबत होणारच आहे. त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की हे दिवस एन्जॉय करा. फक्त याला कॉलेज लाईफ बनवू नका, याला स्कूल लाईफ बनवा. म्हणजे तुम्ही डिसिप्लिनही आहे, बरोबर आहे, तुम्ही सगळं तुमचं व्यवस्थित अभ्यासही करत आहे, सगळं करत आहे, जबाबदार आहे तुम्ही. आणि कॉलेज लाईफमध्ये तो अप्रोच मग थोडा वेगळा जाते. तर सर माझा फॉर्म्युला कसा होता, 6x1चा. म्हणजे मी काय करत होतो, स्वतःला सेल्फ रिवॉर्ड सिस्टीम. मी ऑलरेडी इंटरनॅशनल बुक्स वगैरे वाचलंय, माझं वाचन हॉबीच आहे. आणि तुम्ही जे उल्लेख केला की वॉचिंग मूवीज माझी एक्स्ट्रा करिक्युलर हॉबी आहे, त्याच्यामध्ये माझा जो एक म्हणजे चांगला बऱ्यापैकी मूवी जो मी तो उल्लेख करतो, ये जवानी है दीवानी. त्याच्यामध्ये ते एक डायलॉग आहे की 25 पे नोकरी, 30 पे चोकरी, मौत का इंतजार. बरोबर आहे. तर असा पॅटर्नमध्ये मी कधी जगलो नाही, म्हणजे मला आवडत नाही रात्र. आणि मग हे जे सोशल प्रेशर असतं याच्या मी कधी असं म्हणलं नाही. तर मी विद्यार्थ्यांना एकच स्टेट सांगेल आजच्या पॉडकास्टमध्ये, हा खूप चांगला प्रश्न आहे तुमचा, की तुम्ही जे आहे पॅरलली जगणं सोडू नका. नाही तर भाई क्या चल रहा है तर कट रही जिंदगी. अरे जगून काय खाला तू, बरोबर आहे. तर हे मग ज्याच्यातून कट रही जिंदगी जेव्हा तुमचं येते आणि हे असं जेव्हा चालू राहते, किंवा तुम्ही असं काहीतरी तुम्ही जे म्हणता की असं पिक्चर नाही पाहत किंवा काही भेटत नाही मित्रांना, एकदम म्हणजे चुपचाप मध्ये अभ्यास चालू आहे तुमचा, तर त्याच्यातून जे आहे ना अल्टिमेटली तुम्हाला हिडन प्रेशर तयार होतं. तर हे मला तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्याच्यात मला एक ऍड करायचा आहे. तर हे मी कसं काय करू शकलो, तर मी हे माझी जे काही हॉबी आहे, माझं जे नातं जपणं आहे, प्रत्येक गोष्टीला वेळ देणं आहे, हे करत असल्यामुळं मला हा वेळ जाणवला नाही. तर मी विद्यार्थ्यांना तेच सल्ला देईल चांगला, की ह्या सगळ्या गोष्टी करा, फक्त अतिरेक करू नका कोणत्या गोष्टी, बॅलन्स करा. म्हणजे रविवार तुम्हाला दिलाय तर रविवार काही पूर्ण एन्जॉय नाही करायचा आहे, 4-5 तास अभ्यासही करायचा, 4-5 तास स्वतः हॉबीला द्यायचा आहे, पुन्हा एनर्जी कलेक्ट करायची आहे. आणि मी जे बोललो सेल्फ रिवॉर्ड सिस्टीम मी नेहमी ठेवत होतो, की माझा आठवड्याभर मी चांगला अभ्यास केला, चलो भाई आज चांगला अवॉर्ड मिळेल.
रिवॉर्ड देऊ स्वतःला. हम्म, तर मग हम्म. काहीतरी आपलं आवडीचं फूड डिश खाल्ली, मित्रासोबत टाइम स्पेंड केला, मूवी हम्म. बघितला, घरच्यांसोबत जे मागचे नातेवाईक केव्हा लास्ट टाइम बोललो त्यांच्याशी फोनवर बोललो. हम्म. याच्यामुळे काय ते एक एनर्जी येते आणि आपण जबाबदार बनून पुन्हा सोमवार उसून आपण चांगला अभ्यास करू बरोबर शकतो. बरोबर. तर सर्व विद्यार्थ्यांनी ते जरूर करावं. नक्की नक्की. हेच आहे. हम्म. आणि जसं आता तुम्ही पुस्तक वाचन वगैरे करता, हो. रुटीन बाबत तुम्ही बोलले हो. की जसं तुमचं एक्सरसाइज वगैरे या गोष्टी आहे, Yes. तर वन बाय वन याचा इम्पॅक्ट मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. हो. कारण आता मी तुम्हाला पाहिलं आहे की तुमच्या रुटीनमध्ये मेडिटेशन, हो. एक्सरसाइज वगैरे या गोष्टी पहिलेपासून आहे, रेग्युलर राहिलेल्या आहे. येस येस तर विद्यार्थी काय करतात की या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष करतात. हम्म. डाएट झालं, येस येस बरोबर आहे. हो. तर याचा थोडक्यात हम्म. त्या एक एक मुद्दा समजा, जसं आपण घेऊ Yes. एक्सरसाइज, याचा हो. इम्पॅक्ट काय आहे, अभ्यासाला हा कसं बेनिफिट करते? येस येस सर, म्हणजे तसं तर आता आपल्या इथं वेळेची मर्यादा आहेच. हम्म. तर मी याच्यावर थोडक्यात बोलल, पण मी सर्वांना म्हणजे जे प्रेक्षक आहे त्यांना एक विनंती करेन की चाणक्य फाउंडेशनचं यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे आणि हम्म. त्याच्यावर जे आहे प्रत्येक विषयावर या स्वतंत्र हम्म, हम्म, ॲस्पायरंट फेजमध्ये जे प्रश्न हम्म. विद्यार्थ्यांना पडतात हम्म. आणि जे युजली ते क्लासरूममध्ये विचारू शकत नाही त्या विषयावर हा. माझं बोलणं असते चालू. तर ह्या स्वतंत्र प्रत्येक विषयावर मी स्वतंत्र 10-10 मिनिटं हो, आणि हो. पूर्ण स्टडी करून बोललो आहे. बरोबर. तर आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, म्हणजे सर्वांनी ते बघून घ्यावं. हम्म. तर सर, जसं एक्झरसाईज तुम्ही म्हणता, तर विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमधला एक मिसकन्सेप्शन आहे फार मोठा, की त्यांना काय वाटतं एक्झरसाईज केली तर आपण थकून जाणार आणि त्याचा इम्पॅक्ट हा, आपला अभ्यासावर बरोबर आहे. बरोबर, तर हे एक्झॅक्टली. तर म्हणजे मला 100 जणांशी जर मी बोललो होतो, 98 जणांनी हेच उत्तर आलं. तर बरोबर. हे सर एकदम विरोधात आहे डायरेक्टली. हे जे 98 जण आहे ना, हे आळस आहे, आळस आहे, तो आळस ते त्यांना ते उत्तर बोलून घेत आहे. हम्म, तर हम्म. एक्झरसाईजचा सर फार मोठा रोल आहे, कारण की हम्म. मला तरी असं वाटते की जर लवकर निजे लवकर उठे, हा जो हम्म. आपला जुन्या हम्म. काळातला होता, बरोबर, आपल्या ग्रंथ परंपरा जे की आपली संस्कृती बरोबर. सांगते, त्याचा फार मोठा रोल आहे. की मला तुम्ही डाएट तर म्हणजे एक्झरसाईज तर म्हटलंच, पण त्याच्या अगोदर जो आदला दिवस असं म्हटलं जाते की तुमचा दिवस हे आदल्या दिवशी रात्रीची झोप तुमचा झोप, ठरवतो. बरोबर. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची झोप सध्या इन्स्टा व्हॉट्सअपचा जमाना आहे, हम्म. त्यामुळे फार म्हणजे आता बरोबर. सोप्या शब्दात धिंगाणा झालाय सगळं. तर त्याच्यामुळे मी म्हणेन की त्यांनी स्लीपवर बरोबर. सगळं विचार हा, करून करावं. एक्झरसाईजचा फार मोठा रोल आहे. नाही काही तर 2-3 मी तिथं ऑप्शन देईन. मग विद्यार्थ्याचे एक्सक्युजेस काय असतात ती मला माहित आहे, की बरोबर. मुलींचे बरेचदा एक्सक्यूज असते, सर बाहेर कुठं जाऊ, जागा नाही वगैरे. तर निवांत जे आहे तुम्ही तुमच्या टेरेसवर, रूमवर राहत असाल तर रूममध्येच तुमच्या जे पार्टनर आहे तिलाही सवय लावू शकता. दुसरं मग मुलांचे काय रोल असते, की सर कोणता फॉर्म ऑफ एक्झरसाईज. तर मी सांगेल की सर्वात सोपी एक्झरसाईज जे आपलं सगळ्या ग्रंथामध्ये सांगितले आपल्या, की चालणं, वॉकिंग आहे. तर तुम्ही स्वतः वॉकला जाऊ शकता. तेव्हा युजली जे हेडफोन वगैरे न वापरता स्वतःशी सेल्फ टॉक करा. स्वामी विवेकानंद म्हणतातच की बा आयुष्यात तर तुम्ही स्वतःशी 10 मिनिटं बोलले नाही तर जगातल्या सगळ्यात चांगल्या लोकांशी भेटणं तुमचं मिस होऊन जाईल. बरोबर. तर स्वतःशी सेल्फ टॉक करा. दुसरं मग जे आहे लाईटमध्ये काही एक्झरसाईज असतात किंवा जिम वगैरे तुम्ही करू शकता. तर एक्झरसाईजचा फार मोठा रोल आहे सर. म्हणजे आता माझ्याकडे पण ते वाटत नाही, हा. पण मी ते कंटिन्यू सतत नाही, जे आहे करत असतो. obviously म्हणजे तुम्ही आता आयुष्याच्या हा. म्हणजे रिवॉर्डिंग फेज मध्ये आहे. हा, तर बरोबर. जसा रेग्युलर एक्सरसाइजला एक चीट डे असतो हा, बरोबर. डाएट प्लॅनला, येस येस सध्या तुम्ही त्या फेज मध्ये आहे. त्यामुळे समजू शकतो सध्या तुम्हाला सूट आहे त्या हा, गोष्टीची. ठीक आहे. आणि कसं आहे, तुमच्याकडनं माहिती काढून घेण्यासारखं खूप आहे. हा. तुम्हाला तुमचं म्हणजे परिपक्व व्यक्तिमत्व आहे. हा. सगळ्या गोष्टीने Thank you. एफर्ट घेऊन बनलेलं व्यक्तिमत्व. त्याच्यामुळे Thank you. साहजिक आहे थोड्या गोष्टी सांगण्यासाठी पुष्कळ आहे. मलाही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहे. येस येस तर पुढचा एक विषय आहे समजा की मेडिटेशन. हो. मेडिटेशनचा काय रोल आहे? हा. कसं ह्याच्यामध्ये benefit होतं? आता बघा, म्हणजे मी स्वतः जे आहे रेग्युलर मेडिटेट वगैरे करतो. हम्म. कधी कधी होऊन जाते, गॅप वगैरे हम्म. पडतो, मान्य. आता मेडिटेशन बाबतही काही मिसकन्सेप्शन आहे, की नाही बा तुम्ही पद्मासनात बसा, डोळे बंद करून वगैरे. तर सिम्पली याच्याबद्दल जे आहे मी एक बुक वाचलं होतं आणि त्याच्यामध्ये जे आनंद म्हणून आहे गौतम बुद्धाचा शिष्य, त्याने विचारलं होतं की व्हॉट इज मीन बाय मेडिटेशन. तर गौतम बुद्धानं खूप चांगलं उत्तर दिलं होतं की लिव्ह इन अ प्रेझेंट. बरोबर. तर मला सर असं वाटते की त्यांनी मग थोडं एक्सप्लेन केलं तिथे की म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय, तर बॉ लिव्ह इन अ प्रेझेंट. म्हणजे जेव्हा तुम्ही जी गोष्ट करत आहे तीच गोष्ट करा. म्हणजे तुम्ही जेवण करत आहे तर जेवणच करा. तारक मेहता का उलटा चष्मा पाहायचं काम नाही. बरोबर आहे. जर तुम्ही उदाहरणार्थ अभ्यास करता तर अभ्यासच करा. तुम्ही जर सिम्पल, सगळ्या सोप्या भाषेत स्टेअर्स चढत आहे तर स्टेअर्स चढण्याकडेच तुमचं लक्ष असावं. दॅट इज कॉल्ड सिम्पली मेडिटेशन. बरोबर. मग मला असं वाटते की याचा मला फायदा सर खूप झाला की मेडिटेशनमध्ये ह्या ज्या रुटीन टास्क आहे
सगळं मी तर करत होतो ध्यान वगैरे त्याचं. पण माझं मेडिटेशनचा अर्थ जो होता तो होता की लिव्ह इन अ प्रेझेंट. त्याच्यामुळं जे कॉन्सन्ट्रेशन आहे अभ्यासाचं, म्हणजे बरेचदा जे लोक म्हणतात की सर 8 तास 12 तास अभ्यास करून रिझल्ट येत नाहीये, तुलनेनं मग आपण 6-7 तास अभ्यास करून रिझल्ट आणतो आहे. तर कसं, तर मग मी सिम्पल होतं, मी जेव्हा त्या कंपार्टमेंटमध्ये बसलो लायब्ररीच्या, तेव्हा मी त्या कंपार्टमेंटमध्येच आहे. तिथं मी एक डॉटही बाहेर नाही. तर दॅट इज कॉल्ड मेडिटेशन. तर मी विद्यार्थ्यांना हेच सल्ला देईल की तुम्ही तुमच्या प्रेझेंटमध्ये जगा, प्रेझेंट मोमेंटमध्ये, आणि जगण्यासाठी मग दिवसाची फ्रेश स्टार्ट करा. एक्झरसाइज, मेडिटेशन त्याचा फार मोठा रोल आहे. त्याच्यानं जे एनर्जाईज मिळेल तुम्हाला, हॅपी हार्मोन्स जे म्हणतो आपण त्याला टेक्निकल भाषेमध्ये, ते त्याच्या अदरवाईज दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. तर बाकी डिस्ट्रॅक्शन तर भरपूर आहे, बरोबर. पण तुम्ही हे मेडिटेशन, एक्झरसाइज, डाएट याला जर प्रायोरिटी दिली तर तुम्हाला सांगतो तुमचा साधारणतः 6 महिन्याचा कालावधी पोस्ट मिळवण्याचा कमी होतो डायरेक्ट. बरोबर. आता जसं तुम्ही ग्रंथाचा एक उल्लेख केला, हो. ग्रंथात आपले दिला आहे आणि गौतम बुद्धांचा उल्लेख केला. तर हो. गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे येस. की ॲज यू कांट लिट अ कॅन्डल विदाउट फायर, येस येस येस. सिमिलरली यू कांट लिव्ह लाईफ विदाउट स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी. म्हणजे कुठेतरी एक मेडिटेशन वगैरे हो. यातून दिसतं की तुमचा एक कल आहे स्पिरिच्युअलिटीकडे, Yes, बरोबर आहे. आणि आजचा एक ट्रेंड मला असा दिसतो की याला आपले विद्यार्थी सपशेल नाकारण्याचा प्रयत्न करतात, हो. बरोबर आहे. तर हा स्पिरिच्युअलिटीचा जो रोल आहे हो. तो कसा आहे, बरोबर. तुम्ही त्याचा वापर तुमच्या अभ्यासासाठी कसा कसा करून घेता? येस. आता सर याच्या बाबत मी असं सांगेल की एक साधारणतः 2022 पर्यंत मी थोडं म्हणजे आध्यात्मिक बाबतीमध्ये थोडा वेगळा अँगल होता माझा, म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा होता माझा. पण 2022 नंतर एक ड्रास्टिक चेंज माझ्यामध्ये झाला, जो मी आत्ता अनुभवत आहे. की जे काही आपण सिम्पली एक रिच्युअल्स आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, की मंदिरामध्ये जाणं, बरोबर आहे. तर मी स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म, बरोबर, त्या अँगलनं मी जे आहे खूप जास्त तिथे विचार केला 2022 नंतर, आणि मी ते अजूनही प्रथा पाळतो. तर मला असं वाटते की सर याच्यामध्ये प्रामुख्याने मी 2 गोष्टीचा उल्लेख करेन. एक असते सुख आणि दुसरं असते समाधान. तर हे जे काही मटेरियलिस्टिक गोष्टी आहे ना, त्या गोष्टीनं तुम्ही सुखापर्यंत पोहोचा, बरोबर आहे. आणि ह्या सगळं जग तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठीच आहे. पण जेव्हा त्या सुखामध्ये ॲडिशन होते स्पिरिच्युअलिटी, तेव्हा येते समाधान. तर मला असं वाटतं की त्याचा जो रोल आहे, सुखापासून समाधानापर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो स्पिरिच्युअलिटीतून येईल, आणि तो मी सध्या अनुभवत आहे. आणि मागच्या खरंच 2-3 वर्षामध्ये हा जो माझा चेंज झाला, तो मला असं वाटते खूप चांगल्या लेवलवर एक ह्युमॅनिटी जे म्हणतो आपण, आणि सुखापासून समाधानाचा प्रवास. अजून म्हणजे अजून दुसरं काहीच सांगू शकत नाही. हा जो आहे ना शब्द स्पिरिच्युअलिटी, हा सुखापासून समाधानापर्यंतचा प्रवास. आणि आता लिटरली मी साक्षीदार आहे, हो, तुम्ही जे बरोबर. बोलत आहात या हो, सगळ्या गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे येस येस. की आपण पुष्कळ सारे सोशल उपक्रम सोबत केलेले हो, आहेत बरोबर. आणि असे एककल्ली अभ्यास कधी केला नाही, केला सगळ्या नाही. गोष्टीत राहिलो, सगळं. पिक्चर सुद्धा खूप काही आपण सोबत बघितले, हो, हो. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी साक्षीदार आहे सगळ्या Yes, गोष्टीचा, yes. या अप्रोचचा. नक्कीच या सगळ्या गोष्टीचा एक फायदा होते आणि याचा म्हणजे या सिस्टीम जी तुम्ही डेव्हलप केली होती, या सिस्टीमला खूप एक श्रेय आहे तुमच्या या यशाचं, Yes, बरोबर आहे. yes. सोबतच या यशाचं श्रेय हो. कोणाला देऊ इच्छिता तुम्ही? याच्यामध्ये सर म्हणजे भूमिका जी आहे प्रत्येकाची खूप जास्त महत्त्वाची राहिली. म्हणजे मी तुम्हाला एक थोडं स्पेशली मेन्शन करेल, की ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला, आणि एक थोडा जनरली माझा जो आहे, मी कधी स्टेटस वगैरे असं जास्त काही स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल बोलतच नाही. इव्हन रिझल्ट आला त्या दिवशी मी असं काही लिहिलं नाही की बा क्लास 1 क्लास 2 गॅझेटेड पदी राजपती अधिकारी म्हणून माझं निवड झाली आहे. मी सिम्पली माझा स्टेटस त्या दिवशी असा होता की या माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये जो डायरेक्टली इनडायरेक्टली होता, त्याला मी हे माझं सक्सेस डेडिकेट करतो. तर श्रेय देण्यामागचं सर प्रामुख्यानं मला असं वाटतं याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची भूमिका जी राहिली आहे, ते माझ्या फॅमिली सपोर्ट. म्हणजे अक्षरशः माझे जे सगळे, माझा जो मधला भाऊ आहे इव्हन, त्याने मला असंच म्हटलं होतं की बाबा नाही झालं तरी टेन्शन नाही आपल्याला, तू काही ना काही तुझ्या सर्वाइव्हसाठी करूनच घेशील, हे मला विश्वास आहे. पण तू करू शकतं, हा तर मला त्याच्यापेक्षा जास्त विश्वास आहे. नंतर सगळ्या म्हणजे कुटुंबाची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. बाहेर मग काहीतरी कुटुंबाच्या म्हणून एक महत्त्वाचा रोल असतो मेंटॉरचा. तर स्वतः आपल्या चाणक्य फाउंडेशनचे जे संचालक आहे मिलिंद लाहे सर, त्यांचा माझ्या आयुष्यामध्ये ॲज अ कृष्ण म्हणून मी त्यांना उपमा देईल. तर ते माझे कृष्ण आहेत, आणि मी असं मागे बोललोही होतो त्या विषयावर. चाणक्य आहे ते खरोखर. तर त्यांनी मला वेळोवेळी जे आहे 2022च्याही अटेम्प्टला जेव्हा मी डिप्रेसमध्ये गेलो होतो थोडा, आणि ते साहजिक आहे, स्वाभाविक आहे, तेव्हा त्यांनी मला हेच म्हटलं होतं एकच, की तू ज्या कोणत्या पदावर जाशील त्या पदाला तू 100% न्याय देशील, ही मला खात्री आहे. म्हणून मला असं वाटतं की तू इथं न थांबता अजून प्रयत्न करावे, तुला यश नक्कीच मिळेल. हे वाक्य त्यांचं मला अजूनही आठवतं. तसेच मग यासोबत एक स्पेशल पर्सन म्हणेल मी, एक विशेषतः उल्लेख करेल, की माझी जे स्वतःची मावस बहीण आहे, ती सुद्धा या प्रिपरेशनमध्ये साक्षीदार होती, जसे तुम्ही होते. तर ती तर माझ्यासोबत 7 वर्ष 24/7 या प्रवासामध्ये होतीच.
तर तिची फार मोठी भूमिका आहे. आणि म्हणजे आज मला असं वाटते की कदाचित ती नसती, माझे कुटुंब किंवा हे मेंटर नसते, तर मी आज या पदावर गेलो सुद्धा नसतो. नक्कीच. आणि मग तसेच त्यांचा उल्लेख मी करू शकलो नाही, बरोबर आहे. त्यात प्रत्येकाचा मी इथं रिस्पेक्ट करतो आणि मला अभिमान आहे की मी त्यांना जे काही त्यांचा हे होता अपेक्षा त्या पूर्ण करू शकतो. बिलकुल, बिलकुल. नक्कीच. आता पुन्हा शेवटच्या सत्राकडे येऊ या ह्याच्यात, की आतापर्यंत पुष्कळ विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलेला येस, आहे. त्यांना त्या याचा कारण स्वतः खूप डीप आपण याचा या प्रोसेसमधून गेल्यामुळे आपल्याला Yes. बऱ्यापैकी प्रश्न विद्यार्थ्यांचे माहीत आहे. बरोबर. सोबतच काही ठराविक आता एक 2-3 प्रश्न आपण विद्यार्थ्यांचे घेऊया, हो. की गोष्टी खूप सोपी आहे. जेव्हा आपल्याला गोष्ट साध्य होते, हम्म, तेव्हा ते आपल्याला जाणवते की हे खूप सोपं होतं. हम्म. कदाचित तेव्हा आपला अप्रोच हे होता. हा. तर त्यातलाच एक मुद्दा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना प्रेशर. हो. बरोबर आहे. तर त्यातल्या सोशल प्रेशरवर आपण बोललो. हो. पण प्रेशरमध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने. हा. एक म्हणजे ड्युरिंग एक्झामचं प्रेशर हा. आणि दुसरं आहे ड्युरिंग प्रिपरेशन प्रेशर. येस, येस. बरोबर आहे. 2 हा, बरोबर. मेनली डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट. तर याला तुम्ही कसं टॅकल केलं? येस, येस. याच्यामध्ये सर तुम्ही जे म्हणताय की एक्झाम प्रेशर आणि प्रिपरेशन प्रेशर, ते प्रिपरेशन प्रेशरमध्ये ऑलरेडी ज्या काही प्रेशर फॅक्टर आहे, मग प्रेशर फॅक्टर मी इथं वेगवेगळ्या 3 भागामध्ये डिवाईड करू आपण. एक साधारणतः जे काही माझं वाचन झालं त्याच्यावर मी एक पुस्तक वाचलेलं आहे. तर एक तर इकॉनॉमिक प्रेशर असतं पहिला, दुसरं असतं फॅमिली प्रेशर, तिसरं असतं तुमचं रिलेशनशिप प्रेशर. सगळेच रिलेशन आले मग त्याच्यामध्ये. तर मी प्रामुख्यानं ह्या तिन्ही ग्राउंड्सवर असा विचार करत होतो की शॉर्ट टर्ममध्ये मला सध्या प्रेशर कोणता आहे आणि याच्यावर सोल्युशन काय, आणि लॉंग टर्ममध्ये माझ्यावर प्रेशर कोणतं येऊ शकतं याच्यावर सोल्युशन काय. तर याचं जेव्हा मी रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस करत होतो तेव्हा मला एकच उत्तर मिळत होतं, सध्या अभ्यास करणं, कर्म हेच याच्यावरचं सोल्युशन आहे. आणि ते प्रेशर आजही आहे, ते उद्याही असणारच आहे, फक्त त्याचा फॉर्म चेंज होईल. त्यामुळे प्रिपरेशन प्रोसेसबद्दल मी म्हणेल, प्रेशरबद्दल विद्यार्थ्यांना, आजचे जे काही तुमचे प्रश्न असतील ना ते उद्या नसणार आहे, बरोबर आहे. पण त्याच्यावर उत्तर एकच आहे, तुमचं सध्याची ॲक्शन. त्यामुळे कर्म तुम्ही करा. म्हणजे माझं व्हॉट्सअपची टॅगलाईन आहे, मी त्या टॅगलाईनला खूप जास्त मानतो. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा मा ते संगोष्ठ कर्म. हे जे सांगितलं की तुम्ही फळ भेटायची अपेक्षाच करू नका ना. मी म्हणतो की त्या जो विचार करत आहेत, ते अपेक्षा करत आहेत, त्या वेळेतही तुम्ही कर्म करा. म्हणजे ऑलरेडी तुम्ही त्याच्यापेक्षा पुढे राहा आणि मग नियती देणारच, देणं भागच पडन तिला. आणि दुसरा राहिला मुद्दा मग एक्झामचा प्रेशरचा. एक्झामच्या प्रेशरच्या तुम्ही आत्तापासून त्याला प्रिपरेशनमध्ये आणा. म्हणजे एक्झाम प्रेशर टॅकल करण्यासाठी जे काही हे जे आपले रुटीन आहे, तुमची कन्सिस्टन्सी आहे, तुमचं मेडिटेशन आहे, एक्झरसाईज आहे, हे नथिंग बट एक्झाम प्रेशर हँडल करण्यासाठीच आहे. तुम्ही जर त्याला आत्तापासून टेस्ट सिरीज वगैरे थ्रू कंटिन्यू ते अनुभवत असाल तर ते एक्झाम प्रेशरही तुम्ही टॅकल करू शकता. बरोबर. अजून एक दुसरा विद्यार्थ्यांचा मुद्दा मला जो लक्षात येते, तो म्हणजे थोडा जरी अपडाऊन झाला तर भरकटून जातात. बरोबर. म्हणजे कसं की सकाळचा आपला टाइम आहे, समजा 8 वाजताचा अभ्यासाला बसायचा. बरोबर. नेमकं त्यावेळेस जरा तास 2 तास गेले, बरोबर. म्हणजे कुठले साहजिक आहे. Yes, तसं yes. तुम्ही म्हटलं की pressure. इश्यूज असणार आहे, फॅमिली असणार आहे, काहीतरी असणार आहे. काही जणांचे बाकी रिलेशनशिपचे इश्यू असतात. मला असं वाटतं तो खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे खूप आपण जरी असं म्हटलं पण त्याच्यामुळे खूप जास्त डिस्टर्बन्स आहे. कारण त्याला एक प्रामुख्यानं कारण जसं आपण सुरुवातीला बोललो की ग्रॅज्युएशन स्किप करून येणं. त्यामुळे ज्या रिअल ऍक्टिव्हिटी त्या यंग एज मधल्या ग्रॅज्युएशनच्या आहे त्या तिथं न करता ते इथं करायचा प्रयत्न करतात. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर हे जी इमोशनल इम्बॅलन्स म्हणू आपण, डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात, ते भरकटतात. याच्यावर काय सोल्युशन आहे आणि विद्यार्थ्यांनी यावर काय विचार करायला पाहिजे अशा परिस्थिती जेव्हा येते? अच्छा. आता तुमचं जे म्हणणं आहे की जे की प्रामुख्याने रिलेशनशिप बद्दलच बोलेल मी, तर मी इथं सांगेल की या बाबतीत बरेचसे आपले समोर उदाहरण आहे. म्हणजे स्पेशली मी त्याच्यावर बोलतो की मला तरी असं वाटते बघ की म्हणजे जे तुम्ही ग्रॅज्युएशन स्किप करून येता आणि त्याच्यानंतर ज्या काही तुमच्या इच्छा आकांक्षा असतात त्या तुम्हाला असं वाटतं इकडे, तर मला असं वाटते की ह्या दोन्ही गोष्टी प्रिपरेशन सोबत खरंच नाही होत. म्हणजे नाही आहेत हे. आणि जे झालं आहे ना ते त्या लोकांचं ते स्वतःचं सेल्फ अंडरस्टँडिंग खूप जास्त होतं आणि त्यांचं प्राधान्य हे करिअरच होतं. त्यामुळे मी तर डायरेक्टली सल्ला देईल का ह्या 2 गोष्टी तर मॅनेज होत नाही. मग एखाद्याला असं वाटतं आता हे पॉडकास्ट पाहणारे सर आम्ही तर ऑलरेडी या प्रोसेसमध्ये आहे, इन प्रोसेस आमचं कसं होईल मग? तर मी सल्ला त्यांना हेच देईल का तुमच्या सोबतचा जो कोणते व्यक्तिमत्व आहे त्यांना जास्तीत जास्त ह्या प्रोसेस सोबत कम्पॅटिबल करा. म्हणजे तो तुमचा एक मुद्दा होणार क्लिअर होऊन जाईल, मला असं वाटते. कारण होते कसं, कुठेतरी एखादा व्यक्ती असतो असा, बरोबर आहे. तो इन रिलेशन
तो व्यक्ती त्याला सपोर्ट करतो, तो सक्सेसफुल होतो. हा बरोबर बरोबर आहे. पण असा लाखातून एक, हा हजारातून असते एक असं एक असू शकते. बरोबर बरोबर आहे. त्यांची मेंटॅलिटी सेम असेल, येस येस एफर्ट्सची जाण एकमेकांची असेल. बरोबर आहे. हम्म पण त्याला जनरलाइज स्टेटमेंट करून हा बरोबर एक पेरण्याचा प्रयत्न होतो. मग प्रेरणाचा विद्यार्थी मग त्याला आदर्श ठेवून करण्याचा प्रयत्न हा करतो. बरोबर बरोबर आहे. येस पण याच्यात आपण खूप सारे विद्यार्थी बघितलाय. हा थोडा प्रश्न असा वाटेल किंवा याची हम्म काय गरज आहे. काय म्हणजे आपण प्रत्यक्षात बघतो विद्यार्थ्यांना बरोबर कुठेतरी प्रत्येक जण याच्यात गुरफटलेला आहे बरोबर काही ना काही प्रमाणात. येस येस बरोबर आहे. तर असं होताना दिसते. हा नक्कीच. म्हणजे त्याच्यावर येस कुठेतरी स्वतःच योग्य वेळेवर स्वतःला कंट्रोल करणं हा बरोबर ते खूप बरोबर नाही. कारण ध्येय जर समोर ठेवलं सतत, हा बरोबर काय तेच तुम्ही जे म्हणता स्वतः बरोबर महत्वाचं आहे. हा स्वतःचं ध्येय महत्वाचं आहे. बाकी गोष्टी आपोआप धावत येतील, मागे येस येस बनतील. बरोबर. तर असे काही प्रश्न होते समजा. आणि शेवटचा एक पॉइंट आहे, जसा की प्रत्येक एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर हा एक आकडा येतो. हो ग्रुप सी, ग्रुप बी, बरोबर. 2.5 लाख मुलांनी फॉर्म भरला. हो हो प्रत्येक एक्झाम नंतर एक येस येस आरटीआयच्या माध्यमातून एक हा बाहेर बरोबर येते आणि बाहेर एवढ्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे. हा ते ऍक्टिव्ह तर खूप हा, आले आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे जागा किती आहे हा बरोबर पाहतो. की जागा कमी, जागा जास्त, यातच पोरांचा अभ्यास करण्याची एनर्जी आहे. एनर्जी त्या दोन गोष्टी तुम्ही पण बरोबर मी गेलो आहे त्या त्यावेळेस फेस केल्या हा असतील. येस येस तर यावर विद्यार्थ्यांना तुम्ही काय अप्रोच ठेवला आणि विद्यार्थ्यांनी काय अप्रोच ठेवायला काय पाहिजे हं. हे सांग. मी याच्यामध्ये प्रामुख्यानं मेन्शन करेल की सगळ्यात पहिले तर स्पर्धा परीक्षा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला तेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेसोबत एक शब्द सोबत ठेवला, दॅट इज अनसर्टनिटी, जे आपण पॉडकास्टच्या सुरुवातीला बोललो. बरोबर. त्यामुळे मी तर म्हणेल की बा तुम्ही आलेच इथं आहे नापास व्हाल, आणि नापास होऊन आले आहे तुम्ही, बरोबर आहे. आता तुम्हाला पास व्हायचं आहे. बरोबर. त्यामुळे पहिली गोष्ट तर मी सर्वांना सांगेल की जेव्हा जे काही कॉम्पिटिशन आकडा तुमच्यासमोर येते, जागा येतात दरवर्षी, त्याला तुम्ही ग्राह्य धरू नका. मी त्यांना डायरेक्टच सांगेल आपण टेक्निकली बोलू. आपण जसं समजू आता पहिली गोष्ट तर 300 जागाची ॲडव्हर्टाईज आली आहे उदाहरणार्थ. तर पहिली गोष्ट तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे का प्रिलिम्सला तुम्ही जेव्हा मेन्सला जाता तेव्हा 15-16चा रेशो येते. म्हणजे तुम्हाला काही पहिल्या 300त नाही यायचं आहे, तुम्हाला मेन्ससाठी पहिल्या 4500 द्यायचा आहे. म्हणजे 15चा जरी रेशो गृहीत धरला तर 15 ते 45, म्हणजे पहिल्या महाराष्ट्रातून 4500 मध्ये यायचा. म्हणजे तिथं तर प्रिलिम्ससाठी मला तरी वाटते का ते कॉम्पिटिशनची भीती आहे ते नसायला पाहिजे. उलट हेल्दी कॉम्पिटिशन आहे. तर तुम्हाला माहिती आहे की या रेंजमध्ये यायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे त्या आकडा तुम्ही गृहीत धरू नका. हे एकदम प्रॅक्टिकल सोल्युशन जे मी विचार करत होतो. त्याच्यानंतर मग आता तुम्ही आले 4500 मध्ये, त्याच्यातून तुम्हाला आता 300 द्यायचा आहे. तर ऑलरेडी तुम्ही लाखातून 4500 द्यायचा आहे. तर तिथे तुम्ही 300च्या मानानं मल्टिप्लाय केलं, तुम्हाला कूल वाटलं, नाही बा ठीक आहे. तसंच आता इथे विचार करा का तुम्हाला 4500 मधूनच 300 द्यायचा आहे, लाखातून नाही यायचा 300. मग अजून जे आहे तिथं तुम्ही प्रोबॅबिलिटी वाढून जाते. बरोबर. तर असा तुम्ही विचार करा, रिव्हर्स विचार करू नका. नाही बा आता 4500 हे सगळे, मग लोक काय विचार करतात विद्यार्थी, आता हे 4500 सगळे टॉप आलेच आहे, आता याच्यातून कसं. मी असा नव्हता विचार करत. विचार करतो आता सोपंच आहे बा, 4500तून 3 मशे आहेत, आता 3 लाखातून पहिले याच्यात यायचं होतं, त्यापेक्षा ते तुलनेने सोपंच आहे. बरोबर. तर हे टेक्निकल असा विचार करा, प्रॅक्टिकल. आणि ह्या विचार करत असताना तुलना करू नका. कंपॅरिझन तुम्ही बाजूच्याशी करू नका, ना टॉपरशी करू नका, ना लुजरशी करू नका. हे तुमच्याशी करा. बरोबर. मी कालपेक्षा आज बेटर, आजपेक्षा उद्या राहीन बा. मी हाच विचार करतो सतत. माझा ग्राफ हा सतत सर 5 वर्षामध्ये जे 5 मेन्स दिल्या, ग्रुप बीच्या इतक्या मेन्स दिल्या, त्याच्यामध्ये सतत वरचा आहे, कधी डाऊन नाही झालाय. तर मग हा जो कॉन्फिडन्स आला मला, आणि तो आला माझ्या प्रिपरेशनमध्ये. त्यामुळे ह्या 3 गोष्टीवर सलग विश्वास ठेवा. दॅट इज कन्सिस्टन्सी. तुमचं रुटीन डेव्हलप करा. तुमचे सगळ्या ज्या बाजू आहे, जे तुमचे 4 पिलर आहे, मी हे 4 पिलर म्हणतो यांना, एक डाएट, एक्झरसाइज, तुमची स्लीप आणि तुमचे रिलेशन. तर हे तुम्ही जर बॅलन्स केले तर तुम्ही आरामात 1-2 वर्षामध्ये चांगल्या पदावर याच्यातून जाऊ शकता. म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल जिस्ट असा आहे सगळ्या याचा, हा की तुम्ही प्रॉपर सेल्फ अनालिसिस, हा बरोबर, स्वतःचं अनालिसिस करणं analysis, आणि हा. स्वतःला कालपेक्षा बेटर बनवणं. बेटर बस बस काय आहे बस. प्रॉपर टाइम देऊन हा, करणं, हा. हे म्हणजे Success सिक्रेट मंत्र आहे, मंत्र आहे म्हणून मंत्र. आपण. Yes, बरोबर आहे. आता एक शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊ, की एमपीएससीचा एवढा मोठा आवाका हो धरू आपण, एक साधारण 2.5 लाख पोरं बसले आहे. बस, हो यात अभिजित पाटील यांचं निवड होते हो राज्यसेवेतून शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हच्या अटेम्प्टमध्ये. येस येस अभिजित पाटील यांची युएसपी काय आहे? हा म्हणजे आपण म्हणून तुमची वेगळी ओळख, की वेगळी. हे आहे म्हणून मी आज इथे आहे. बरोबर. मी सांगेल की नो ओव्हर थिंक, जस्ट कर्मा. म्हणजे कर्म जे आहे, मी कर्मावर फोकस केला, ऍक्शन. विचार नव्हतो करत. म्हणजे मला अजून असं आठवते, मी सर 5 वेळा प्रिलिम्स नापास झाला असं. आणि मग माझ्या 5व्या मेन्सला, मी 5व्यांदा प्रिलिम्सला मी मेन्सला पोहोचलो, आणि 5व्याच इंटरव्ह्यूला मी पोहोचतो आहे. म्हणजे सरळ तुम्ही जर कालावधी विचार केला तर एक पूर्ण दशक गेलाय.
हम्म, तर माझं युनिक सेलिंग पॉईंट, ज्या दिवशी मी प्रिलिम्स नापास होतो हम्म, त्या दिवशी पोरं रिग्रेट करतात, पार्ट्या करतात, 2-4 दिवस त्याच्यात राहतात. माझा युनिक सेलिंग पॉईंट हा होता की ज्या दिवशी मी नापास झालो ना, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता मी अभ्यासाला लागत होतो. हम्म, हम्म, तर हे माझ्यातलं विषय आहे. मी ॲक्शनला महत्त्व दिलं आणि हम्म, त्याच्यात माझ्या हॉबीचा खूप मोठा वाटा आहे. वाचन हम्म, आणि माझं रिलेशन सर्वांशी हम्म, मेंटेन ठेवणं हम्म. आणि सगळ्या गोष्टीला प्राधान्य देऊन हे करत राहणं. बरोबर. दॅट इज माय युनिक सेलिंग पॉईंट. आता शेवटचा एक प्रश्न घेऊ आपण फक्त, हो. की जशा ग्रुप बी ग्रुप सीच्या मेन्स येणार आहे, हो. राज्यसेवेची पण मेन्स आहे, पुढच्या बरोबर. प्रिलिम्स आहे, येस. तर यासाठी एक सल्ला म्हणून तुम्ही हं. विद्यार्थ्यांना काय द्याल? येस. आता मी असं सांगेल की सगळ्यात पहिले तर तुमची पोस्ट ठरवा. तुम्ही असं ग्रुप बी, ग्रुप सी म्हणू नका. त्यात ग्रुप बीतली कोणती बा तुमची? तर पहिले पदाविषयीची माहिती ते आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलीच आहे चाणक्य हम्म, फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवर. तर पहिले तर तुमची पोस्ट डिफाईन करा. पोस्ट डिफाईन हम्म, केल्यानंतर त्या पोस्टची डिमांड काय? हम्म, आता असं तर प्रिलिम्स कॉमनच झालेली आहे. तर जसं मी सांगितलं, मी सल्ला एकच देईल त्यांना की पूर्ण लाँग टर्म प्लॅनिंग करा, की वर्षभरात आपल्याला हे अडथळे येणार आहे. हम्म, आपल्याला एवढा एवढा टाइम अवेलेबल आहे आणि आपल्याला इतकं इतकं अचीव करायचं आहे. तर हम्म, वर्षभराची प्लॅनिंग करा पहिले लाँग टर्म. दुसरा मंथली त्याच्यात डिवाईड करा. त्यामध्ये डेली शेड्यूलला इतकं स्टिक राहा. हम्म, स्टिक टू द रुटीन हेच मी सांगेन. म्हणजे जे जाताना 3 शब्द बोलायचे, स्टिक टू द रुटीन आणि ॲक्शन. नाही तर स्टिक टू द रुटीन आणि फक्त टवाळक्या चालू आहे, थिंकिंग चालू आहे हम्म, आणि ॲक्शन काहीच नाही. तर बस हे मी सांगेन की सर्वांनी स्टिक टू द रुटीन राहा, हम्म, डेव्हलप करा. मशीन नाही आपण होऊ शकते. आणि एक शब्द खूप महत्त्वाचा मला सांगायचा आला, फ्लेक्झिबिलिटी ठेवायच्यात. हम्म, तुम्ही जो तो मागे बोलला त्याच्यावर माझं बोलायचं लक्ष नाही की 8 वाजता नाही बसलो तर टेन्शन येते. हम्म, फ्लेक्झिबिलिटी ठेवा. आहे माणूस, होऊ शकते. मग 8 वाजता नाही बसलो तर उद्या 6 वाजताच बसू ना. हम्म, तर ही हिंमत ठेवा. तर मी असं करत होतो. हम्म, तर फ्लेक्झिबिलिटी हा शब्द मी म्हणेल ठेवा. त्याच्यामुळे प्रेशर येणार नाही. हम्म. आणि स्टिक टू द रुटीन. अँड थर्ड माझा शब्द आहे ॲक्शन. बरोबर. नक्कीच सर. म्हणजे एकंदर जे आपण पूर्ण हा पॉडकास्ट घेतला, येस. त्यातला माझं जे अनालिसिस झालं की प्रश्न तेच आहे, हां. हो. तीव्रता कमी जास्त असू शकते, येस, येस. पण सगळा फरक आहे तो फक्त ॲटिट्यूड आणि अप्रोचचा. येस, येस, येस. बरोबर. हाच सगळा फरक आहे. हं. आता याच्यावर कोण कसा विचार करते त्याच्यावर डिपेंड आहे की त्याचा आउटकम काय येणार आहे. येस. नक्कीच. तर असं आज आपल्याला सर्व विविध प्रश्न आपण अभिजित सरांना विचारले आणि त्यांनी त्यांच्या परिपक्वतेचं एक खूप चांगलं उदाहरण त्यांनी त्यांच्या उत्तरांमधून दिला. आणि मी वैयक्तिक या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे की यातली कुठलीच गोष्ट अतिशयोक्ती नाहीये, नाही. बरोबर. कुठलीच भेसळ या सगळ्यांमध्ये नाहीये, कुठलंच मॅनिप्युलेशन नाहीये. फक्त एक आहे की तुम्ही वैयक्तिक स्तरावर या गोष्टी कशा समजून घेतो आपण लोक, त्याच्यावर आपलं यश डिपेंड असणार आहे. काय पुष्कळ गोष्टी अशा आहेत ज्या आपण ऐकलेल्या आहे. जसं सरांनी एका भगवद्गीतेच्या श्लोकाचं उदाहरण दिलं. लहानपणापासून आपण हजारो वेळा तो श्लोक ऐकलेला आहे. बरोबर. फक्त प्रॉब्लेम हा झालाय की तो त्या श्लोकाला अनुभवाच्या स्तरावर आपण उतरू शकलो नाहीये. येस, येस. बरोबर आहे. हं. जेव्हा त्या अनुभवाच्या स्तरावर त्या श्लोकाला उतरू की खरंच कर्माचं काय, मी म्हणतो की एक आठवड्याभरासाठी तसं करून बघा. मला काहीच साध्य नाही करायचं इथं. बरोबर. मला या परीक्षेत काहीच साध्य नाही करायचं. मी फक्त इथं आलो आहे बरोबर. आणि मला फक्त अभ्यास करायचा. तुम्ही 1 आठवडा, 2 आठवडे हा सिस्टीमने अभ्यास करून पहा आणि त्यानंतर स्वतःची टेस्ट घ्या. बघा तुम्हाला लक्षात येईल की ॲक्चुअली हाच वे आहे अभ्यास करण्याचा, ज्याच्यातून मॅक्सिमम आउटपुट येऊ शकतो. ठीक आहे. तर आज आपल्याला अभिजित सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आशा आहे की पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा खूप चांगला लाभ होईल. अभिजित सर, तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. लेव्हल अप आणि चाणक्य फाउंडेशनच्या वतीने तुमचं मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी, हो. तुमच्या आता येणाऱ्या ट्रेनिंगसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा. नक्कीच. आणि नक्कीच या परिपक्वतेचा फायदा हो. आपल्या सिस्टीमला, हं. तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये जा, नक्कीच होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही देशाची सेवा करावी, समाजाची सेवा करावी अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.